माणूस तुमचं तत्वज्ञ ऐकून कोणी काही जरी सांगितलं तरी तो त्याला काही लक्ष देणार नाही. जगण्याचे विषय जे असतात त्याच्याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. हे समरसतेचंच काम आहे असं तो म्हणलं पाहिजे. तर ते दत्तोपंत ठेकडेंनी जेव्हा समरसतेची मांडणी केली पहिल्या भाषणामध्ये तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की समताला विरोध असण्याचं काही कारणच नाही. म्हणजे हा मूर्खपणाचा विषय आहे. पण समता यायची असेल, अनुभवाला यायची असेल तर दुसऱ्याच्या सुखदुःखाशी मैत्री, करुणा, मुदिता या भावनेने मानसिकदृष्ट्या समरस झाल्याशिवाय समता तुम्हाला अनुभवाला येणार नाही. भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख समुदाय आहे वगैरे सांगायला सुरुवात केली तर त्याचा काही कमी विरोध झाला का? म्हणजे त्यांच्या दृष्टीने आम्हाला विरोध जो होतोय तो नगण्य आहे. त्यांच्या हत्या करण्याचे देखील प्रयत्न झाले. नेहरू सरकारने म्हणजे त्यांच्या विरोधाचे विषयाचे अनेक विषय आहेत. पण बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल त्यांनी जसं केलं तसं पारित केलं असतं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब हे आधुनिक मनु झाले असते. लोकांच्या रोजच्या जगण्याच्या विषयांमधून त्यांना जेवढा तुम्ही हे द्याल, रिलीफ द्याल, मदत कराल तेवढे लोक तुमच्या जवळ येतील. तत्वज्ञान वगैरे वगैरे आपल्या जागी ठीक असतात. तर ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू नावाचा धर्म भारतात अस्तित्वात नाही. लोक हे सांगत नाही, लवाळी करतात. हे डावे आमचे विचार मांडतात, फार स्वतःला बुद्धिमान समजतात. बाबासाहेबांनी राज्यघटना करत असताना हिंदू कोड बिल करण्यासाठी आयुष्यातला प्रचंड वेळ खर्च केलेला आहे. दृष्टीवर देखील त्यांचा परिणाम झालेला त्या वेळेला. आता हिंदू विरोधी माणसाला हिंदू कोड बिल्ड करण्याचं कारण काय? नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तन म्हणजेच आपल्या समाजामधल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही मूल्य घेऊन माणसांनी उभं राहावं आणि आपल्या व्यक्तिगत चारित्र्याची आणि समाजाची, पर्यायाने आपल्या देशाची निकोप अशा प्रकारची बांधणी व्हावी यासाठीच्या विषयांचा आग्रह धरणं हा विषय पुढे आलेला आहे. तसे अन्य वेगवेगळे विषय येत आहेत, परंतु हा महत्त्वाचा विषय. आणि या पंचपरिवर्तनामध्ये देखील सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलेलं आहे ते सामाजिक समरसता. जन्मावरून भेदभाव आणि त्या भेदभावामुळं समाजामध्ये झालेली दुही, त्याचे अनेक दुष्परिणाम आपण अनुभवले. तर ही सगळी जी श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना आहे, उच्च नीचतेची भावना आहे, ही मनातून गेली पाहिजे. यासाठी संघ आपल्या संस्थापनेपासूनच प्रयत्न करतो आहे. या प्रयत्नामध्ये त्याला विशेष गती येण्यासाठी सामाजिक समरसता मंच अशी एक स्वतंत्र संघटन हे सुरुवात करण्यात आलेलं होतं. आणि आता तर महाराष्ट्रातून त्याची सुरुवात झाली आणि आता आपण बघितलं तर देशभर विविध उपक्रमातून कार्यकर्त्यांच्या मनावरती संस्कार करणं, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातून आणि त्यांच्या कुटुंबातून, त्यांच्या आचरणातून जात आणि जातीचा गंड हा विषयच जणू हद्दपार करून टाकणं. त्याचबरोबर त्यांच्या बळावर, या अशा समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर समाजाला देखील लागलेला हा जो कलंक आहे जातीभेदांचा, हा नष्ट करणं, असे जे प्रयत्न चाललेले आहेत, या सगळ्या प्रयत्नांची सुरुवात ज्यांनी केलेली आहे किंवा सुरुवातीचे जे कार्यकर्ते आहेत या प्रयत्न सामाजिक समरसता मंचाची स्थापना करण्यापासून ते त्या सगळ्या विषयाचं वैचारिक भरणपोषण करणं, त्यासाठी आवश्यक असणारे कार्यकर्ते तयार करणं. सामाजिक समरसता हे एकत्वाचं तत्वज्ञान आहे. हे काही संघाने सुरुवात केलेला विषय नाहीये, तो आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासूनच आहे. याचं दमदार प्रतिपादन करणं, त्याच्यासाठी आवश्यक असणारं अथांग अशा प्रकारचं चिंतन करणं आणि प्रत्यक्ष समरसतेचे कृतिरूप जे प्रकल्प चालत आहेत त्या प्रकल्पांची उभारणी, ताकदीने त्याच्यावरती लेखन करणं आणि हे करत असताना त्याच्यासमोर आलेली आव्हानं जी आहेत त्या आव्हानांना देखील तोंड देणं, असं चतुरस्त्र प्रकारचं काम ज्यांनी केलेलं आहे असे पद्मश्री रमेश पतंगे आज आपल्यासोबत या संवाद कार्यक्रमामध्ये आहेत.
मुंबई तरुण भारतच्या वतीने मी डॉक्टर प्रसन्न पाटील, समरसता साहित्य परिषदेचा कार्यवाह या सामाजिक समरसता या विषयाच्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच संवाद कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार रमेशजी. नमस्कार. रमेशजी, सामाजिक समरसता हा आता परवलीचा एका अर्थाने शब्द झालेला आहे. म्हणजे जे तत्वज्ञान एकत्वाचं आपण मांडतो, बंधुतेचं तत्वज्ञान मांडतो, तर या तत्वज्ञानाला विरोध देखील तेवढ्याच पद्धतीने आता होतोय. म्हणजे सामाजिक समरसता विषयाची मांडणी जेव्हापासून सुरू झाली, समरसता हा शब्दप्रयोग जेव्हा सुरू झाला, तर त्याच्यापासून ते आजपर्यंत आत्ताची स्थिती अशी आहे की समरसता शब्दाला तुम्ही समजून तरी घ्या, घेणारे लोक आहेत किंवा त्याला विरोध करणारे लोक आहेत. म्हणजे एका अर्थाने हा विषय आता दखलपात्र झालेला आहे. तर हा नेमका सामाजिक समरसता हा शब्द काय आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार. सामाजिक समरसता याचा अर्थ काय हा जरा थोड्या वेळाने नंतर विषय घेतो. परंतु जो पहिला प्रश्न आहे की विषय समरसता याला विरोध सगळ्या लोकांचा जेव्हा सुरू झाला तेव्हा भरपूर होता. आता त्याची धार खूप बोटट झालेली आहे. थोडासा इतिहास बघितला, विचारधारांचा इतिहास बघितला आपल्याकडे, जगाचा सोडून द्या, भारतातला जरी विचार केला तरी अशी कोणती विचारधारा आहे की जी मांडल्यानंतर लोक म्हणाले हा वा वा काय छान आहे आणि सगळ्यांनी 100% मध्ये केतरून सगळं, असं कुठल्याही विचारधारेचं होत नाही. भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख समुदाय आहे वगैरे सांगायला सुरुवात केली तर त्याचा काही कमी विरोध झाला का? म्हणजे त्यांच्या दृष्टीने आम्हाला विरोध जो होतोय तो नगण्य आहे. त्यांच्या हत्या करण्याचे देखील प्रयत्न झाले. अजूनपर्यंत माझी हत्या करण्याचा काही कोणी प्रयत्न केलेला नाही. म्हणजे तेव्हा तो विरोध होणं, बाबासाहेबांनी आपलं काम सुरू केलं, त्यांना काही लोकांनी आरत्या ओवाळल्या का त्यांच्या, आज पुतळे वेगळे उभे करता गोष्ट वेगळी. तर त्यांच्याही विचारांना जबरदस्त विरोध झाला. तेव्हा विचारांना अशा संघर्षातून जावंच लागतं. संकल्पनांना म्हणून ते काय नवीन आहे अशाच काही भाग नाही ज्यांना. मग आम्ही जेव्हा समरसता हा विषय मांडायला सुरुवात केली तेव्हा आमची काही अशी भूमिका नव्हती की आम्हाला काहीतरी नवीन सुचलेलं आहे, बरोबर, साक्षात्कार झाला किंवा भगवान गौतम बुद्धांच्या परिभाषेत सांगायचं संबोधी प्राप्त झाली, असं काही नाहीये. तर आम्हाला जे समजलं एवढं समजलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून आपण जे स्थापनेपासून काम करत आहोत की समाजामध्ये एकरसता निर्माण व्हावी, जातीपातीचे भेद राहू नयेत, अस्पृश्यतेचा काही लवलेश राहू नये, हे जे प्रारंभापासून काम करतो त्याच्या विरुद्ध ज्यांनी आपली राजकीय दुकानं टाकलेली आहेत, मग ते मोठ्या देशातले राजकीय पक्ष आहेत, राजकीय विचारधारा आहेत, तर त्यांनी प्रारंभापासून संघाला आपला शत्रू नंबर 1 करून टाकलेला आहे. बरोबर. कारण आणि मग संघ जे काही म्हणेल, संघ विचारात येईल त्याचा विरोध करणं हे लॉजिकल करोलरी ज्याला म्हणतात. म्हणजे पुढचा स्टेप, तुम्ही जे काही म्हणाल त्याचा विरोध करायचा. सत्य आहे असत्य आहे काय याचा काही विचार करायचा तो तुम्ही करत बसा. आमचं काम काय, आमचं दुकान नीट चालवायचं असेल तर तुमचा विरोध केल्याशिवाय आमचा माल खपणार नाही. मग ते त्यांनी अशा प्रकारचं ते सगळं सुरू केलेलं आहे. आणि आम्ही त्या सगळ्या विरोधाकडे समरसता मंचाचं काम करत असताना जितक्या काही वेळ ज्या प्रकारे ते गंभीर्याने घ्यायचं आहे तेवढं घेतलं, पण त्याच्या विरोधामुळे ज्याला पॅनिकी म्हणतात किंवा धांदळून जाणं म्हणतात असं काही नाही. आम्ही उलट जास्त आक्रमक झालो. म्हणजे माझ्या बाबतीत विचार करायचा तर दैनंदिन संघाचा काम करणारा मी कार्यकर्ता, शाखा चालवणं, त्याचं संचालन करणं तो खूप मैल असतो, त्याला माणसाला सांभाळायचं असतं.
पण मंचाचं काम करत असताना मी प्रचंड आक्रमक होऊन बोलायला लागलो. ते तुम्ही अनेक हो, कार्यक्रमातून अनुभवलेलं आहे. त्याचा अनुभव घेतला असेल. कारण जो आपल्यावर हल्ला करतोय तर भांडण चालतं ना दोघांचा. प्रसन्न आणि रमेश याचं भांडण चालू असताना तो प्रसन्न शांत करायचा असेल तर त्याच्या आवाजापेक्षा मोठा आवाज मी काढला पाहिजे, जोराने अंगावर धावून गेलं पाहिजे, मग तो शांत बसतो. सार्वजनिक काम बाबतीतही असंच चालतं ते. आता सामाजिक समरसता याचा जो महाराष्ट्रापुरता आम्ही जो अर्थ केला त्यावेळेला तो असा की समाजामध्ये ज्या सगळ्या जातीपाती आहेत आणि जातीपातीवरनं जी विषमता आहे आणि विशेष करून दलित समाज आपण ज्यांना म्हणतो अ, आणि त्यांच्या बाबतीमधला सवर्ण समाज याचा जो व्यवहार आहे हा एकूणच आपल्या सगळ्या व्यापक तत्वज्ञानामध्ये ते संघाचं नाहीये, ते आपलं प्राचीन भारतीय ऋषी मुनी दिले त्या तत्वज्ञानात ते कुठेही बसणारा नाही. आणि म्हणून सामाजिक समरसता म्हणजे सर्वांशी बरोबरीच्या नात्याने वागा, भेदभाव करू नका, कोणाला हीन लेखू नका, जातीपातीचा सार्वजनिक जीवनात उपयोग करू नका. आपल्या घरी त्यांना बोलवा, तुम्ही त्यांच्या घरी जा. जितका सहजपणे आपण एकमेकांच्या नातेवाईकांच्या घरी जातो अशा प्रकारचा एक व्यवहार केला पाहिजे सामाजिक. आणि ही समरसता निर्माण करायची असेल तर ते एक दोन प्रकारचं काम आमच्या समोर होतं. पहिलं काम असं की ज्यांना घेऊन हे काम करायचं आहे त्या कार्यकर्त्याला पहिल्यांदा कन्व्हिन्स करावा लागतो. बरोबर. म्हणजे त्याच्या डोक्यात जे काय असतील ते सगळे विपरीत विचार वगैरे, कारण कार्यकर्ता समाजातूनच येतो ना, तो आल्यानंतर तो आपले पूर्वसंस्कार घेऊनच येत घेऊन असतो. येतो. मग ते सगळे त्याच्या ह्याच्यातनं काढणं हे ते त्याला 2-3 वर्ष त्याच्यामध्येच गेली. म्हणून त्यांचं प्रबोधन घेणं, त्यांचे वर्ग घेणं, त्याचा एक जबरदस्त क्रम लावला होता त्यावेळेला अगदी महाराष्ट्रामध्ये. बरोबर. आणि त्यामुळे मग एका स्थितीला ती अशी अवस्था निर्माण झाली की मग ते कार्यकर्ते, संघाचा कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य असं आहे ना की तो 2 प्रकारे काम करतो. जे त्या संघाचे असेल त्यांना माझं म्हणणं एकदम अनुभूतीच्या अंगाने पटेल. ते असं आहे की संघाने सांगितले ना म्हणून करायचं. ते योग्य आहे अयोग्य आहे मला पटले वगैरे याचा काही विचार करायचा नाही. संघाने सांगितलं ना करायचं. हा एक प्रकार असतो कार्यकर्त्याचा. मग तो तांत्रिक दृष्टीने काम करत राहतो. मग काय करेल, अरे आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे, हॉल बुक करायचा, हॉल बुक करेल आणि मग तिथे एक 100-125 लोक प्रेक्षागृहात दिसले पाहिजे त्याची व्यवस्था करेल, चहा पानाची व्यवस्था करेल, सगळं काय करेल. हे तांत्रिक अंगाने करेल. कशासाठी करायचंय असा त्याचं चिंतन. कन्व्हिन्स होऊन करणारा कार्यकर्ता हा दुसरा प्रकार असतो. म्हणून आमच्याकडे जे समरसता मंचाकडे जे कार्यकर्ते आले ते संघाने सांगितलं म्हणून हे काम करायचं म्हणून आले. बरोबर. सुरुवातीला आणि मग त्यांना आम्ही ह्या मोल्डमध्ये आणलं की आता तुम्ही हे काम करायचं म्हणजे काय करायचंय त्याची बुद्धीने मनाने सगळं पटवून घेऊन करा, मग तो अधिक क्रियाशीलतेने करायला लागतो. असा ती सगळा प्रवास आहे त्याचा. आपण असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की समरसता हे काही संघाचं पेटेंट विषय नाहीये. बरोबर. एकूण भारतीय तत्वज्ञानामध्ये ही अनुभूती किंवा हे एकत्वाचं तत्वज्ञान आधीपासूनच आहे. जसं तुम्ही आत्ता मगाशी तथागत भगवान गौतम बुद्धाचं उदाहरण दिलं, तसं आपल्या सगळ्या संतांनी आणि ऋषीमुनींनी यांची सगळ्यांची पण एक मोठी परंपरा आहे. आणि जेव्हा आपण बघतो की मुख्यतः वामपंथी इतिहासकारांनी किंवा आजपर्यंतचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये भारताचा सामाजिक इतिहास हा अंधायुग असं त्याला प्रमोट केलं जातं की हिंदूंचा सामाजिक इतिहास म्हणजे अंधायुग आहे. तर हे आपसात भेदभाव करणारे लोक आणि असं या पार्श्वभूमीवरती सुरुवातीच्या काळात तुम्ही हे सगळे महापुरुषांच्या संतांच्या चिंतनातली समरसता याची जी ताकदीने मांडणी केली, म्हणजे मला आठवतंय की स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती सार्धशती होती, तेव्हा सगळे लोक स्वामी विवेकानंदांचं ऐतिहासिक भाषण वगैरे शिकागोचं अशी मांडणी करत होते. रमेशजींनी आमच्याकडनं सगळ्यांकडनं जी मांडणी करून घेतली होती आणि ती खूप गाजली पुढे. मीच जवळपास 100 ठिकाणी ती मांडणी केली.
ती होती की स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार काय आहेत. तर हे जे संत महापुरुष आणखीन आपले जे पंथ संप्रदाय ह्या सगळ्यांच्या मधनं हा एकत्वाचा प्रवाह होता. याच्याबद्दल जरा सांगा. आता याच्याबद्दल थोडक्यात बोलणं फार कठीण आहे. म्हणजे अं, त्याचा ज्याला माहिती म्हणते किंवा त्याचं ज्ञान म्हणा तुम्ही त्याला, ते माझ्याकडे इतकं आहे की मी बोलायला लागलो तो 2-3 तास तरी त्याच्यावर बोलू शकतो. नक्कीच. की इतकं ते आहे मोठं. आता हा जो समरसतेचा जो विचार आहे, आशय आहे, म्हणजे काय की सर्वांशी तुम्ही समत्व बुद्धीने व्यवहार करा आणि लहान मोठा उच्च नीच अशा प्रकारचा काही विषय करू नका. आता थोडक्यात सांगायचं तर एक भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानामध्ये 4 शब्द येतात. एक आहे मैत्री, करुणा, उपेक्षा आणि आनंद असे शब्दप्रयोग आहेत ते. तर त्याला ब्रह्मभाव असं म्हटलं जातं. आणि त्या बाबतीत भगवंताचं सांगणं असं आहे की नुसतं माणसांवरच मैत्री करा असं नाही, तर सर्व प्राण्यांवर मैत्री करा. मग तो नालागिरी हत्ती जेव्हा त्यांच्यावर सोडण्यात आला तेव्हा ती जी मैत्री भावना त्याच्याशी त्यांनी केली तेव्हा तो चवताळलेला हत्ती शांत झाला, गुडघे टेकून त्याच्यासमोर बसला, नमन केलं. अशी ती सगळी कथा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. हा मैत्री भावाचा हा जबरदस्त परिणाम असतो. आता ती एक फार मोठी आध्यात्मिक उंचीच्या माणसाचे करू शकतात, पण आपण सामान्य माणसं शेजाऱ्याशी मैत्री करू शकतो ना, बाजूच्या आपल्या मित्राशी त्या भावनेने वागू शकतो. ही मैत्री भावना, करुणा केली पाहिजे, ज्या दुःखी कष्टी आहेत त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त केली पाहिजे. मुदिता म्हणजे आनंद व्यक्त केला पाहिजे. ज्याचं काही चांगलं चाललंय, उत्तम घर बांधलेलं आहे आणि समृद्धीमध्ये जीवन जगतोय, त्याच्याविषयी आनंद व्यक्त केला पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी, दुसऱ्याच्या आनंदात सहभाग. आणि समाजामध्ये असे काही लोक असतात की जे कुत्र्याच्या शेपटीसारखे ते असतात. नलिका गतमपि कुटिलम न भवती सरलम. तशी त्यांची बुद्धी ही तुम्ही किती उपदेश करा सरळ होणार नाही. त्यांची उपेक्षा करावी, त्यांना सुधारण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नये. आता हाच भाव जो आहे हा पातंजली योगसूत्रामध्ये आलेला आहे आणि ते असं आहे, त्याचा मंत्र असा आहे, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. पातंजलीचं हे सूक्त हे सांगतं की समाजामध्ये सर्वसामान्य माणसांची संख्या भरपूर असते. ते सर्वसामान्य माणसाला विचारलं, काय सुनील दादा कसं काय, तो म्हणतो ठीक आहे, आनंद आहे. त्याच्याकडे काही दुःख बिक्क असेल तो काय असं तो रडगाडा नाही घडवलाय, ठीक चाललेला आहे, आनंदाचं. असंच आपण बोलत असतो. तर सर्वसामान्य माणसं आपापल्या जीवनामध्ये ते जे काही जगत असतात ते त्यांच्या परीने सुखमय जगण्याचा प्रयत्न करतात. काही समाजामधली माणसं अशी असतात की ज्यांच्या मागे दुःख अधून मागे लागलेलं असतं. बरोबर. स्वतः आजारी पडला, बरा झाला ना झाला, तोच मुलाला काहीतरी होतं, मुलाचं काही ठीक झालं तर घराचं काहीतरी काम निघतं. अशी एका मागोमाग ती परंपरा ती चालू राहते. असे माणसं आपल्या अवतीभोवती आपल्याला सापडतात. तेव्हा त्याच्या सगळ्या कष्टाची संवेदना प्रकट करावी आणि करुणा व्यक्त करावी. त्याला असं बरं वाटतं की दुःखामध्ये माझा कुठेतरी पाठीवर हात ठेवणार आहे. म्हणून ते त्यांची कणा ही जी कविता आहे कुसुमाग्रजांची, की त्यामध्ये म्हटलं ना की मी तुमच्याकडे काही मागायला आलेलो नाही, पाठीवरती हात ठेवा आणि नुसतं लढ म्हणा, म्हणजे मला लढण्याचं बळ प्राप्त होईल. असा एक विषय असतो. आणि जे वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना आपण नाही सुधरू शकत. म्हणजे समाजामध्ये जे भाई लोक आहेत
त्यांना सज्जन करण्याचं काम आपल्यापैकी नाही कोणी करू शकत. ते गौतम बुद्धासारखी शक्ती पाहिजे की जो अंगुलीमालाला भिक्खू बनवू शकतो. अशा शक्ती सामर्थ्य असणारी माणसं समाजामध्ये कोट्यावधी माणसामध्ये एखादाच असू शकतो. म्हणून आपण काय करायचं, त्याची उपेक्षा करायची, या कारणाने ऐकायचं आणि त्या कारणाने सोडून द्यायचं. असा आम्हाला शिव्या घालणारा एक संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आहे, देशात आहे. तर त्याचं करायचं काय, त्याच्या तोटी नाही लागायचं, या कारणाने ऐकायचं आणि त्या कारणाने सोडून द्यायचं. आजच्या पेपरला पण आहे. हा, विश्वास पाटील समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भूषवलं होतं त्यांनी 2003 ला साताऱ्याला, आणि आज त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडलं. त्याच्यावरती जाहीर निषेध करून तुम्ही तिकडे का गेलात समरसतेच्या व्यासपीठावरती म्हणून ते पण आणि संमेलन पण दोन्ही मनुवादी आहेत असा शब्दप्रयोग वापरला. मी येणार आहे त्याच्यावरती. पण भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही जशी ही 2 उदाहरणं दिली, पातंजल आणि योगसूत्राचं आणि तथागतांचं, तसंच पुढे पंथ संप्रदायाच्या सगळ्या संस्थापकांनी महात्मा बसवेश्वर एक आणखी सांगतो की याच्यामध्ये आपल्याकडे नाथ संप्रदाय जो आहे, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्यापासून ज्याची सुरुवात होते, या नाथ संप्रदायाची सर्व आपल्याला शालेय शिक्षणातून, महाविद्यालयीन शिक्षणातून शून्य माहिती. परंतु त्याचा गंभीरपणे अभ्यास केला तर असं लक्षात येईल, आज आपण जे काही आहोत, सत्व वगैरे जे काही आहोत, तुम्ही त्याला शब्द काही करा, आम्ही बौद्ध आहोत, हिंदू आहोत, भारतीय आहोत, काय म्हणा, जे आहोत, इतरांपेक्षा वेगळे, त्यातलं जबरदस्त कंट्रीब्युशन या नाथ संप्रदायाचं आणि गोरखनाथांचं आहे, हे लक्षात येत नाही. या गोरखनाथांच्या सगळ्या संप्रदायाचं मुख्य सूत्र समरसता आहे. त्यांनी आपल्या काळामध्ये, त्या काळात असलेले भारतातील सर्व संप्रदाय, मग बौद्ध असतील, जैन असेल, वैदिक असेल, शैव असेल, यांचा एक समन्वय करण्याचा प्रयत्न केला, यशस्वीपणे केला. आणि त्यांची एक सुंदर कथा आहे, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते म्हणून गोष्ट सांगतो की एक गोरक्षनाथ जे आहेत हे यात्रा करता करता एकदा इकडे गेले. ते महायोगी होते, अबू पर्वतावर गेले आणि मग तिथे कोणी साधू संप्रदाय म्हणले की या नाथ संप्रदायाचे आदि पुरुष हे भगवान शंकर मानले जातात आणि दत्तात्रेय मानले जातात. बरोबर. तर दत्तात्रयांचा इथे एका गुहेमध्ये निवास आहे. मग हे आपल्या योग सामर्थ्याने ते शोधून काढतात, जातात तिथे. पण समोर बसलेला हा योगी आहे का ढोंगी आहे, परीक्षा करायला पाहिजे ना. म्हणून ते त्याला म्हणतात की आपण योगी दिसता, मी पण योगी आहे, तर आपण एकमेकांच्या सामर्थ्याची परीक्षा करू. म्हणजे चालेल. मग तो म्हणाला की गोरखनाथ म्हणाले मी प्रथम सुरुवात करतो, आणि ते बसल्या बसल्या अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर थोड्या वेळाने दत्तात्रयांनी आपलं कमंडलू उचललं, खालचा एक दगड काढला, त्यातले खाली बिडूक होता, तो बाहेर काढला, हातात धरला आणि गोरखनाथजी बाहेर आई. आणि मग असं ते 2-3 झालं वेगवेगळ्या काळात. मग दत्तात्रयांकडे पाळी आली, खेळ चालू येतो, गमतीशीर कथा आहे ती. मग ते दत्तात्रय अदृश्य झाले. मग यांनी वेगवेगळ्या प्राण्यांच्या रूपामध्ये जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला, माशाच्या रूपात शोधण्याचा प्रयत्न केला, हत्ती, घोडे, वाघ, काय जे काय असेल, पण त्यांना काय ते सापडे ना. तो म्हटलं की बाबा मी हारलो, मला काय तुम्ही सापडत नाही, तर तुम्ही पुन्हा प्रगट व्हा. प्रगट झाले. मग विचारतात की ही कोणती योगसिद्धी आहे की जी मी योगीराज मला म्हणतात, मलाही माहित नाहीये. ते म्हणलं की दत्तात्रय म्हणलं अरे असं आहे की मी पाण्यात गेलो तेव्हा तो मासा बघून मला शोधायला आला, पण मी पाणीत झालो हे तुझ्या लक्षात नाही आलं. मी आकाशात गेलो तेव्हा तो पक्षी म्हणून मला शोधायला आलास, पण तुझ्या हे लक्षात आलं नाही मी आकाशात गेलो म्हणजे आकाशात झालो. याला सामरस्य सिद्धी म्हणतात. सामरस्य सिद्धी म्हणजे इतकं प्राचीन आहे ते. समरसता हा शब्द प्रयोग जो आहे ना, म्हणजे एका कथेमधून काय सांगितलं की
दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करा. त्याची सुख दुःख जी आहे ती तुम्ही अनुभूती घ्या. त्याची बाळासाहेब देवराज सरसंघचालक असताना प्रतिनिधी सभेमध्ये गुजरातचं त्यावेळेला आरक्षण विरोधी आंदोलन झालं होतं मोठं. त्याचा ठराव मांडला होता. आता तो कालखंड समरसता मंच वगैरे सुरू झालेला नाही, तो हा कामही सुरू झालेलं नाही. तेव्हा त्या याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली. संघात काही बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, ते प्रतिनिधी सभेत तुम्ही कोणी गेला तर लक्षात येईल. आपापली मतं कार्यकर्ते मांडत असतात. मांडला, त्याचा विरोध केला, अमुक झाला तमुक झाला. समारोप करताना बाळासाहेब म्हणाले की हा प्रश्न असा आहे की हे आरक्षण ज्यांच्यासाठी आहे त्या समाजाच्या सगळ्या सुख दुःखाशी तुम्ही समरस व्हा, त्यांच्या मनस्थितीचा एक, आणि असा विचार करा की मी त्यापैकी एक आहे, मग तुमचं मत काय बनेल ते त्या आधारे आपण ठराव पारित करायचं ते ठरवू. आणि मध्ये मग दुसरं सत्र झाल्यानंतर तिसऱ्या सत्रात जेव्हा तो ठराव पुन्हा आला तो सर्वांनी एक मताने तो पारित केला, हात वर करून. आजपर्यंत पण तीच भूमिका मग त्याच्यानंतर पुढे, की जोपर्यंत विषमता आहे, जातीभेद आहेत आणि जातीच्यामुळे अन्याय होतोय तोपर्यंत त्याच्या निर्मूलनाचे सगळे उपाय इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग आरक्षण याचा संघ पक्षधर आहे, हे मुद्दामून अधोरेखित केलेलं आहे त्या सगळ्या विषयामध्ये. आपण अजून थोडं पुढे आल्याच्या नंतर विद्यमान काळामध्ये आपण म्हणजे जेव्हा समरसता मंचाचं काम सुरू झालं तेव्हापासून तरी हे जे समरसता पंचक आहे म्हणजे डॉक्टर हेडगेवार, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि गाडगे बाबा, तर यांच्या प्रतिमा समोर ठेवून त्यांच्या जीवनचरित्रातनं सामाजिक समरसतेची प्रेरणा आपण घ्यायचो या सगळ्या समाज सुधारक आणि महापुरुषांच्या मधनं. तर या सगळ्या सुरुवातीच्या दिवसाच्या चिंतनामध्ये तुम्ही याचा कसा विचार करत होता, किंवा संघात देखील तुम्हाला हे करणं म्हणजे त्याचं लोकांना त्याच्याबद्दल हे करणं, कन्व्हिन्स करणं हे किती अवघड गेलं किंवा कसं झालं? असं आहे, प्रारंभीच्या जसं सुरुवातीच्या आपण विषय केला विचारधारांचा, त्याला विरोध, तेव्हा कुठलाही विषय जो आहे तो तात्काळ स्वीकृत होतो असं होत नाही. बरोबर. आणि संघामध्ये तो सर्व कार्यकर्त्यांनी स्वीकृत केला असं नाही झालं. आता काही जणांचे नावं घेणं येते ते अप्रस्तुत होईल आणि कार्यकर्ते या जायात नाहीये, पण मोठमोठ्या कार्यकर्त्यांपासून ज्यांचं संघामध्ये फार मोठं स्थान आहे असा पासून सर्वांना ते काही मानसिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या ते पटलं नाही. आता ते पटलं नाही याचं कारण समजून नाही घेतलं तर आपण त्यांच्यावर घोर अन्याय करू. न पटण्याचं कारण असं की मुळातच संघात आपण जातीपाती मानत नाही. बरोबर. जातीपातीचा विचार करत नाही. एकशा संपदा म्हटलं की सगळे उंचीप्रमाणे उभे राहणार, शिबिर म्हटलं की त्याचे जे संख्येप्रमाणे गट तयार होऊन ते सगळे एका ठिकाणी राहणार. तर हे जाती ज्या आपण प्रारंभापासून नाकारल्यात ते समरसता मंच निर्माण करून त्या बॅकडोरनी कशाला तुम्ही आणता. बरोबर. हा विरोधाचा तात्विक आणि अतिशय गंभीर महत्वाचा मुद्दा आहे. आता पुन्हा जातीचा विचार तुम्ही का करता? एकदा आपण विसरलोय सगळं, एकदा विसरायला निघालो तर तुम्ही कशाला जागृत करता. बरोबर. आता त्याला कन्व्हिन्स करणं हे फार अवघड गोष्ट होती. बाकीच्या बाहेरच्या लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर देणं हे खूप सोपी गोष्ट आहे. अरे म्हटलं की कार्य म्हणणार हे ते, पण आपल्याच कार्यकर्त्यांचे बेसिक मुद्दे जे आहेत त्यांना हे करणं, मग ते असं करावं लागलं की असं आहे की समाज जीवनामध्ये जी विसंगती आहे, म्हणजे एका बाजूला महान तत्वज्ञान आहे, दुसऱ्या बाजूला त्याच्या विपरीत अशा प्रकारचं सगळं सामाजिक जीवन आहे. तर ही विसंगती दूर करायची असेल आणि विषमतेचा आधार हा जात हाच राहतो, तर त्या जातीच्या आधाराने विषमता होत असेल तर आपल्याला त्याचा अनुल्लेख करून नाही काम करता येणार.
ते उल्लेख करूनच ते सगळं आपल्याला त्या संदर्भातलं काम करावं लागेल. काळजी घ्यावी लागेल की आपला कार्यकर्ता जातीवादी होता कामा नये. अगदी ही त्यातला, नाही तर आपण करायला गेलो एक, करायला गेला गणपती आणि झाला माकड, अशी त्याची अवस्था होऊन अशी बसेल. आमची कामाची अवस्था होता कामा नये. म्हणून आपल्याला मूळ उद्देश आपल्या संघाचं जे आहे, जातीपाती विरहित समाज उत्पन्न करणं, ते अजिबात विसरता कामा नयेत. म्हणून ते करत असताना अपरिहार्य म्हणून, एक पथ्य म्हणून, तो समोरच्या कुणाच्या याचा त्याचा दलित जाती वस्तीमध्ये जा, अमुक करा तमुक करा. मी अनेक बैठकात जेव्हा सांगायला सुरुवात केली की आपल्या परिवारातील प्रत्येक संस्थेचं रूप, दर्शनी रूप, सार्वजनिक रूप हे जसा समाज आहे तसं दिसलं पाहिजे. आणि मग म्हणजे काय, तर समाजामध्ये जर असंख्य जाती आहेत तर आम्ही म्हणणार की आमचं काम समग्र समाजासाठी आहे आणि काम करणारे एकाच जातीचे लोक आहेत, तो लोक स्वीकारणार नाहीत. म्हणजे की तुम्ही बोलता एक आणि तुमच्या कार्यकारी म्हटलं तर कोणीच नाही, सगळेच ब्राह्मण आहेत किंवा सगळेच एकाच जातीचे आहेत, हे नाही चालणार. तर हे तुम्ही सुरू केलं पाहिजे. तर प्रारंभी करताना ते एका बैठकीत जेव्हा मी विषय मांडला तेव्हा प्रमोद महाजन त्या बैठकीत होते, त्यांनी त्याच्यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली होती. म्हणजे पतंगेंचं म्हणणं असं आहे का, आम्ही येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जात विचारावं, त्याला हे करावा वगैरे वगैरे असा सगळा विषय झाला तो. पण आता ते कन्व्हिन्स करावं लागत नाही. आता प्रत्येकाला त्याची आवश्यकता याची निर्माण झालेली आहे. कसं आहे की समरसता ही हळूहळू म्हणजे त्याचे आशय जे आहेत हे आम्हाला हळूहळू काम करत असताना उलगडत गेलेले आहेत, अनफोल्ड होत गेले. आणि कुठल्याही कामाचंच असतं, काम कामाचं गुरु असतं. आणि मग कसं होत जातं की आम्ही जातीपाती म्हणत नाही, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललो हे म्हणणं ठीक आहे. समोरचा माणूस प्रश्न विचारतो ना, असा आहे तर मग आमची लोक तुमच्याकडे किती आहेत असा तो विचारणार. सहभागिता तो सहभागितेचा विषय आहे, पार्टिसिपेटरी रोलचा विषय आहे. असे सगळे विषय हे हळूहळू समजायला लागतात आणि मग ते मांडावे लागतात. मला आठवतं की तुम्ही याचं खूप छान चिंतन करून असं प्रबोधन करणारं उत्तर दिलं. पण हेच प्रश्न जेव्हा आम्ही विचारायचो तेव्हा असंच एक कथा सांगितली जायची की डॉक्टर आणि डाकू दोघे जण सुरी चालवतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणायचो की जातीपातीचा उच्चार करायचा का नाही करायचा, तर त्याच्यामध्ये हे उत्तर द्यायचे की दोघे जण सुरी चालवतात, हेतू काय ते महत्वाचं आहे. एकाचा हेतू जीव वाचवणं असतं, दुसऱ्याचा हेतू जीव घेणं असतं. त्यामुळं आपद्धर्म म्हणून हे सगळं करायचं आहे आणि सगळा समाज एक करायचा आहे, अशी जी मांडणी तुम्ही आता केली त्याचं ते उदाहरण त्यावेळेस अशा सोपं करून ते सांगायचं. मी येत होतो त्या विषयावरती की हे जे समरसता पंचक होतं की ज्याच्यामध्ये शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ते जेव्हा समरसता महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीचा अभ्यास, समरसताचं काम करायचं तर सामाजिक चळवळीचा अभ्यास करावा लागला. बरोबर. आता माझी वाढ सर्व संघात झाली आणि संघाचे बौद्धिक वर्गाचे विषय हे ठरलेले असतात. तिथे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ, महाराष्ट्रातली राजकीय चळवळ, महाराष्ट्रातली शैक्षणिक चळवळ, सहकारी चळवळ असे संघाचे बौद्धिक वर्गाचे विषय नसतात. त्यामुळे ती आमची पाटी ती एकदम कोरी होती. आणि हे काम आल्यानंतर मग ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्राची अभ्यास करावा लागतो. आणि मग ते आम्ही अभ्यास सुरू केला की बा आपल्या या क्षेत्रात काम करायचंय. तर या क्षेत्रात अगोदर कुठे कुठे काम केलंय, मग महात्मा फुलेंचं काम आहे, खूप मोठं आहे. शाहू महाराजांचं काम आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे, नवाब साठेंचं, या सगळ्यांचा खूप मी, आणि योगायोगाने माझा स्वतःचा पिंड हा लहानपणापासून भरपूर वाचन करण्याचं असल्यामुळे आणि चिंतन करत बसण्याचं असल्यामुळे ते कोणी न देताच आपोआप ते सगळं काम माझ्याकडे येत गेलं. आणि मग त्याचा एक माझा स्वतःचा त्या दृष्टीने विकास म्हणा
म्हणजे आज जी माझी प्रतिमा झाली की विचारवंत वगैरे, तर एक 25-30 वर्षापूर्वी कोण रमेश पतंगे, कसला विचारवंत. 30 वर्षापासून तर मीच बघतोय, हा. विचारवंतच आहेत तुम्ही. अशी अशी आमची स्थिती होती. तर ती असं करता करता आज अशी स्थिती झाली संघामध्ये की पूज्य बाबासाहेब आंबेडकर किंवा फुले काय यांच्या संबंधी कोणाला काही विचारायचं असेल तर अगदी मोहनजींपासून सगळेजण काय सांगणार, तुम्ही रमेश पतंगेंना फोन करा किंवा त्याची काही पुस्तक लिहिलं आणि ते प्रस्तावनेसाठी पाठवलं. ते म्हणलं ते अगोदर रमेश पतंगेंकडे पाठवा. त्यांनी म्हटलं ठीक झालंय तर मग पुढे काय करू. ऑथेंटिक हे अभ्यासक. हे आपण संघाच्या कार्यकर्त्याचे सामर्थ्य असतं की त्यांनी ठरवलं की कोटी पाटी कोरी असलेला मग तो आपल्या पाठीवर उत्तम प्रकारचा लिहितो आणि त्यातला तो एक्सपर्ट बनतो. अगदी काल मला रामनाथ कोविंद यांचे स्वीय सचिव जे आहेत तर त्यांचा मला फोन आला. मला त्यांनी विचारलं की जनता पत्रामध्ये बाबासाहेबांच्या एक बातमी आहे 1940ची की कराडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेला त्यांनी भेट दिली, छापून आले. तिथं नाव फक्त कसं झालंय, राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ असं आलेलं आहे. त्यांनी म्हटलं की मंडळ आहे या संघ आहे क्या आहे. तर मी म्हटलं मी माहिती काढून तुला विचारतो. तीच बातमी केसरीमध्ये आलेली आहे आणि केसरीमध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून आले. तर ते त्याला म्हटलं हो ते मी वर्तमानपत्रातला माणूस असल्यामुळे ते उपसंपादकाच्या डोलक्या असा असतात, तो काय तो बरोबर बघत नाही प्रूफ आणि ते छापलं जातं. तसं ते झालेलं आहे तिथे. ते खरं आहे. ते स्वातंत्र्यानंतर बरीच वर्ष, म्हणजे आता आपण बाबासाहेबांच्या विषयी बोलतोय, तर स्वातंत्र्यानंतर बरीच वर्ष विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतरचा जो कालखंड आहे, म्हणजे बाबासाहेबांचं वरती प्रवक्ते म्हणून काम करणारे जे लोक होते, विचार सांगणारे, त्यांनी त्यांच्या मांडणीतून बाबासाहेबांची प्रतिमा फार वेगळी निर्माण केलेली होती की बाबासाहेब म्हणजे हिंदुत्व या विषयाचे विरोधक अशी प्रतिमा साधारणपणे समोर आणलेली होती. आणि संघ तर सगळ्या हिंदूंचं संघटन करणार. तर मग हे संघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे बसवले, तुम्ही कसे आणले? मुळात पूज्य डॉक्टर बाबासाहेबांची जी प्रतिमा निर्माण केली गेलेली आहे ती 100% चुकीची आणि अतिशय कडवट शब्द वापरायचा तर ती विकृत निर्माण केली गेलेली आहे. बाबासाहेबांचं जेव्हा मी सगळं वाचन सुरू केलं, म्हणजे धनंजय किरांच्या चरित्र पासून आमची सुरुवात झाली. बरोबर. पण तिथेच काय थांबता येत नाही. बाबासाहेबांच्या भाषणांचे सर्व खंड वाचून काढले आणि अगदी आता 7-8 वर्षापूर्वी कॉन्स्टिट्यूशनल डिबेट मधली त्याची सगळी भाषणं वाचून काढली. असा सगळा तो प्रदीर्घ प्रवास आहे. त्याच्यामध्ये या प्रवासामध्ये तुमच्यापैकी आता किती लोकांना ते माहिती आहे मला माहित नाही, असेल तर चांगली गोष्ट आहे. 1924 साली बार्शीला बहिष्कृत हितकारणी सभेचं पहिलं अधिवेशन झालं, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. या अधिवेशनामध्ये त्यांचं तसं म्हटलं तर पुढच्या चळवळीचा सगळा आराखडा मांडणारा, ज्याला की नोट ॲड्रेस म्हणतात म्हणू आपण, असं तिथे त्यांचं भाषण झालेलं आहे. ते खंडांमध्ये उपलब्ध आहे. तिथे त्यावेळेला चर्चा चालू होती की अस्पृश्यता दूर करायची असेल तर आपल्या नावामध्ये बदल केला पाहिजे आणि मग आपण आधी हिंदू म्हटलं पाहिजे, आधी द्रविड म्हटलं पाहिजे, चोखा म्हटलं पाहिजे वगैरे वगैरे, हे सर्वांचे उल्लेख बाबासाहेबांनी केले. आणि ते म्हणाले की केवळ नामांतर करून जातीची भावना आहे ती काही संपणार नाही. ते संपवण्याचं सामर्थ्य केवळ एका शब्दात आहे, तो शब्द आहे हिंदू. अच्छा. म्हणून प्रत्येक हिंदूनी आपल्या आडनाव लावत असताना हिंदू हे हा शब्द प्रयोग केला पाहिजे.
सर्वांना जोडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. हे कोणी नाही सांगणार. हे मी काही सांगत नाही. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे खंड काढा, 18 का 21वा खंड कुठला तरी आहे मराठी, त्यात सगळं तुम्हाला ते भाषण ऐकायला मिळेल. मी अनेक लेखांमध्ये ते कोट केलेलं आहे. त्याच काळामध्ये हिंदू मात्रांच्या हक्काचा जाहीरनामा आणि मग 27 साली महाड तळ्याचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाची वर्णन लोक खूप करतात आणि आपापल्या विचारधारेच्या दृष्टीने करतात. ऑब्जेक्टिव्ह दृष्टीने तुम्ही बघितलं तर लक्षात येईल असं की तिथे बाबासाहेबांनी एक ठराव मांडलेला आहे, त्याला हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आज जे फंडामेंटल राईट्स आपल्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत त्याची सर्व बीज त्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. व्यक्तीच्या अधिकारांच्या रक्षणाच्या सगळे विषय आहेत. असा अभ्यास करायला पाहिजे, तसा अभ्यास कोणी करत नाही. 1954 का 56 सालचं त्यांचं पुस्तक आहे थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट. त्यामध्ये भाषावार प्रांत रचना का आवश्यक आहे याची सर्व त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि एका ठिकाणी ते म्हणतात की काहीतरी संदर्भ आहे त्याचा की पाकिस्तान निर्माण झाले याचा मला खूप आनंद झाला. लोक असेही मला पाकिस्तानचा फिलॉसॉफर समजतात. थॉट्स ऑन पाकिस्तान त्यांचं पुस्तक आहे. आणि पुढे जे त्यांनी म्हटलेलं आहे ते वाचलं तर एखादा मूर्ख गाढव आणि बदमाश ढोंगी माणूसच बाबासाहेबांना हिंदू विरोधी म्हणेल. ते म्हणतात की एवढे सर्व मुसलमान भारतात राहिले असते तर हिंदूंना राजकीय स्वातंत्र्य मिळालं असतं, पण त्यांना कायमचं मुसलमानांच्या वर्चस्वाखाली राहावं लागलं असतं. काय म्हणणार तुम्ही? लोक हे सांगत नाही, लवाळी करतात. हे डावे आमचे विचार मांडतात, फार स्वतःला बुद्धिमान समजतात. बाबासाहेबांनी राज्यघटना करत असताना हिंदू कोड बिल करण्यासाठी आयुष्यातला प्रचंड वेळ खर्च केलेला आहे. दृष्टीवर देखील त्यांचा परिणाम झालेला आहे त्यावेळेला. आता हिंदू विरोधी माणसाला हिंदू कोड बिल्ड करण्याचं कारण काय? अरे नका तो हिंदू समाज त्याचे धर्मग्रंथ ते बघून कधी काय करायचं, आयुष्य खपवण्याचं काय कारण आहे? म्हणून आपल्या सर्व नेहरू सरकारने म्हणजे त्यांच्या विरोधाचे निवृत्तीविषयीचे अनेक विषय आहेत, पण बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल त्यांनी जसं केलं तसं पारित केलं असतं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब हे आधुनिक मनु झाले असते. मनु शब्द कोणाला आवडेल ना आवडेल सोडून द्या, पण ते लॉ गिव्हर ऑफ हिंदू सोसायटी झाले असते. ते तोडमोड करून 3 कायदे करून केलं. ही ऐतिहासिक फार अतिशय गंभीर अशी चूक केलेली आहे. ती कोणी मांडत नाही, बोलण्याची हिंमतही करत नाही. आणि त्या हिंदू कोड मध्ये हिंदू शब्दाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. हे कोड कोणाला लागू होईल तर जैन, बौद्ध, शीख, सनातनी, अमुक तमुक सर्वांना. एवढंच बोलून थांबले नाहीत तर ज्यांना लागू होत नाही असं म्हणायचं आहे त्यांना ते कोर्टात सिद्ध करावं लागेल. बरोबर. म्हणजे काय सिद्ध करावं लागेल? मी हिंदू नाही हे सिद्ध करावं लागेल. ते अवघड आहे. कारण हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. ती काही उपासना पद्धती म्हणून मानणं, गीता मानणं याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. अगदी ही एक लाईफ जीवन पद्धती आहे. याला जोडूनच एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तोही विचारतो म्हणजे मग त्याच्यावरती पण होईल की एकूण बाबासाहेबांचं जे तत्वज्ञान आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, तर समता हा शब्द रूढ झालेला आहे, तो वापरलेला आहे इक्वॅलिटी या अर्थाने. तर समता असताना पुन्हा समरसता हा शब्द कशासाठी? आणि आजकाल तर त्याच्यावरती बरंच गदारोळ उठवला जातो की समरसता हे स्लो पॉयझनिंग आहे, तुम्ही समता तुम्हाला नको आहे म्हणून तुम्ही हा पर्यायी शब्द वापरताय वगैरे वगैरे. तर या संकल्पनांवरती जरा तुम्ही सांगा. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की संघाचा कोणताही विषय असेल, शब्दप्रयोग असेल, त्याला विरोधच करायचा असा ज्यांचा एक हे झालेलं आहे, धोरण ठरलेलं आहे, पॉलिसी ठरलेली आहे, त्यांना आपण बदलू शकत नाही. म्हणून
मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, त्याची उपेक्षा करत राहिलं पाहिजे. तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे फार गंभीराने लक्ष द्यावं असं काही नाही. तर आता तुम्हाला समता या शब्दाचा विषय करायचा म्हटला तर भगवद्गीतेच्या 700 श्लोकांपैकी 41 श्लोकांमध्ये समता शब्द प्रयोग आलेला आहे. तो समत्व या दृष्टीने समत्वम उच्यते. सगळ्या महावीरांच्या जीवनाचा जे तत्वज्ञानाचा सार आहे ते समत्व हा सार आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाचाही तेच सार आहे. पण त्याच्यापेक्षा आधी प्रखरपणे महावीरांनी तो सगळा विषय मांडलेला आहे. तेव्हा समता आणि समाजामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला यायचे असेल तर दुसऱ्याशी समरस झाल्याशिवाय येणार नाही. भाटणे गेली खूप. भाटणं करणारे उदंड वक्ते महाराष्ट्रामध्ये आहेत. हे जे बोलणारे तुम्ही ज्याची सांगितले ना हे सगळे बोलघोडे लोक आहेत. त्यांचं फक्त भाषण टोकणं, स्टेटमेंट काढणं याच्या पलीकडे त्यांचं काही काम नाही. तर ठीक आहे, त्यांना धंदे करू द्या. त्यांना घटनेने दिलेलं भाषण स्वातंत्र्य आहे, त्याचा वापर त्यांना करू द्या. तर ते त्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. अतिशय याची काही गरज नाही. आपण आपलं काम करत राहावं. आणि म्हणून श्रद्धेय दत्तोपंत ठेकडेंनी जेव्हा समरसतेची मांडणी केली पहिल्या भाषणामध्ये तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की समताला विरोध असण्याचं काही कारणच नाही. म्हणजे हा मूर्खपणाचा विषय आहे. पण समता यायची असेल, अनुभवाला यायची असेल तर दुसऱ्याच्या सुखदुःखाशी मैत्री, करुणा, मुदिता या भावनेने मानसिकदृष्ट्या समरस झाल्याशिवाय समता तुम्हाला अनुभवाला येणार नाही. मग समतेचे कायदे करता येतात. जसे आपल्या राज्यघटनेचे कलम 14, 15, 16, 17 ही समते संदर्भातली कायदे आहेत. आणि त्या कायद्याचं असं असतं की कायदा मोडला की त्याला शिक्षा होणार वगैरे, ठीक आहे. पण कुठलाही जगातील कायदा माणसामध्ये मानसिक परिवर्तन घडून आणू शकत नाही. अगदी बरोबर. कायदे तज्ञ देखील कधी असं म्हणत नाहीत की अमुक कायदा केल्यामुळे माणसाच्या मानसिक परिवर्तन असं होत नाही. कायदा प्रिव्हेंट करेल तुम्हाला, एखादी गोष्ट करण्यापासून तो प्रतिरोध करेल आणि एक संरक्षण देईल. जे म्हणजे कायद्याची आवश्यकता आहे 100% आहे. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. कारण कायदा दुर्बलांना संरक्षण देतो आणि म्हणून त्या कायद्याची गरजच असते. पण आपल्याला त्याच्या पलीकडे जायचंय. एक रस एक जीव असा एक फुल्यांच्या भाषेत सांगायचा तर एकमय समाज निर्माण करायचा असेल तर मग त्याच्या पलीकडे जायचं असेल तर हा समरसतेचा भाव निर्माण केल्याशिवाय ते होणार. तुमच्या मांडणीतून रमेशजी तुम्ही नेहमी सामाजिक न्याय या विषयाचा उलगडा करत असता. सामाजिक न्याय हे महत्वाचं मूल्य पण आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जरा अधिक प्रमाणात सगळेच जण तो शब्द वापरायला लागलेले आहेत. सामाजिक न्याय म्हणजे काय आणि सामाजिक समरसता त्याला पूरक कशी आहे, असा एक थोडासा हा सुद्धा विषय म्हणजे लंबायच्या एवढा वाटलं. माझं तर त्याचं पुस्तक पण 300 पानाचं पुस्तकच आहे. अगदी छोट्या पुस्तक आहेत पण पुन्हा 300 पानाचं पुस्तक देखील आहे. सामाजिक न्याय याच्यामध्ये 2 शब्द येतात, सामाजिक आणि न्याय. तर आपण पहिला न्याय शब्दाचा विचार करू. न्याय म्हणजे काय? आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या रोटीने न्याय म्हणजे काय असतो की अमुक यांनी चोरी केली, पोलिसांनी त्याला पकडला, आरोप त्याच्यावर साबित झाला, त्याला शिक्षा झाली, ज्याच्याकडची चोरी झाली त्याचं मिळालं, न्याय झाला. दुसरं काय झालं, यांनी कोणीतरी याचा कट करून आणि अतिशय निर्घृण खून केला, छिन्न विच्छिन्न केला, पोलिसांनी सगळी टपालचंद्र हलवली आणि खऱ्या आरोपीला शोधून काढून कोर्टात उभं केला, त्याला फाशीची शिक्षा झाली.
न्याय झाला, म्हणजे ज्याच्या घरातला मेला त्याचा असं आता न्याय झाला. हे सामान्यतः न्यायाची आपली संकल्पना असते. म्हणजे समाजामध्ये जे अन्याय अत्याचार होतात अशा प्रकारची क्रिमिनल केसेस, त्यामध्ये जे काही निर्णय येतात त्याचे न्यायाचं, सामाजिक न्यायाचा असा मर्यादित अर्थ होत नाही. म्हणजे व्यक्तिगत होणारे गुन्हे आणि अपराध, त्याचे निवाडे आणि न्याय हा एक स्वतंत्र विषय झाला. परंतु कधी कधी व्यवस्था अन्याय निर्माण करतात. मग सामाजिक न्याय म्हटल्यानंतर सामाजिक व्यवस्था समाजातील घटकांवर अन्याय करते. मग न्याय निर्माण करायचा म्हणजे काय, तर ज्या व्यवस्थेमुळे हा अन्याय निर्माण झालेला आहे ती व्यवस्था बदलली पाहिजे. म्हणून सामाजिक न्यायाचा विषय हा अतिशय गहन विषय सुरू होतो, चळवळीचा विषय सुरू होतो, परिवर्तनात सुरू होतो. आणि सामाजिक व्यवस्थामध्ये बदल करणं हे त्याला पिढ्यानपिढ्या काम करावं लागतं. ते इतकं सोपं काम नाही. आज मी कपडे घातलेत, हे जॅकेट घातलेलं आहे, अजून 2 दिवस घालेत, मग धुवायला टाकून देत, बदलेत, पॅन्ट बदलेत. तसं सामाजिक व्यवस्था अशा बदलता येत नाही, अशा एका पिढीत देखील बदलता येत नाही. कारण ते पिढ्यानपिढ्या लोकांच्या अंगवळण इतकं पडलेलं असतं की ते लगेच आपल्या घरी बघा ना, आपले केवढे संवाद असे असतात. आमच्या घरी ना असं नाही चालत हो. आमच्या घरी ना गणपतीची पूजेला अमुकच पाहिजे, नाही तर ती पूजा अपूर्ण होते. गावभर फिरून ते काय जे काय पाहिजे, फळ अमुक तमुक ते आणेल. त्या रूढी परंपराने मनुष्य जीवन, समाज जीवन असं बदलेलं असतं. त्यात बदल पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आता दुसऱ्या समाजाचे विचार केले तर तिथे बदल घडून आणण्याचे जे मार्ग आहेत ना, त्या मार्गाने आपण नाही जाऊ शकत. रक्तरंजित क्रांती. आता रशियामध्ये वर्गविहीन समाज रचना निर्माण करायची. लेनिन आणि स्टालिनने रशियामध्ये, तुम्हाला ऐकून अंगावर काटा उभा राहील, 2.5 कोटी माणसं ठार मारली. आपण मारू शकतो. एक माणूस जरी मिळाला तरी आपल्याला ते नाही सांगणार. ती कोण माणसं मारली, जे क्लासलेस करायचं ना, जे वरच्या क्लासमध्ये आहेत, भांडवलदार वर्गामध्ये, जिवंत ठेवायचा. हा वर्गविहीन, जातीविहीन समाज रचना निर्माण करायची. म्हणजे काय करायचं, तर उच्च जातीचे लोक जे आहेत, ब्राह्मण असेल, सिकेपी असतील आणि क्षत्रिय कुळात सगळ्यांच्या कत्तली करून टाका. शक्य आहे का? तो ज्याला कत्तल करा म्हणून सांगितलं तो तरी कत्तल करायला जाईल का? तो काहीतरी काय सांगतो तो. मला सुधारणा पाहिजे, तो जिवंत राहून मला सुधारणा पाहिजे. बरोबर. तो असा त्याला मारून मग सुधारणा नको. अमेरिकेमध्ये निग्रोची गुलामी संपवण्यासाठी गृहयुद्ध झाला. ते 1860 ते 65 चाललं. त्यामध्ये 7 ते 8 लाख अमेरिकन तरुण ठार झाले, युवा ठार झाले. एवढी प्रचंड किंमत त्यांना द्यावी लागली. आता आपल्याकडे ही जी प्रोसेस आहे सामाजिक न्याय निर्माण करण्याची, तर ती अशी लॉंग टर्म प्रोसेस आहे. म्हणून आपण फार घाई करता कामा नये. म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात हेसन स्लोली, म्हणजे सावकाश पण घाई करा, असा तो विरोधाभासी शब्द आहे. हेसन म्हणजे घाई करा आणि स्लोली म्हणजे हळू करा. तो यातला जो मतीत अर्थ आहे तो समजून गेलो. बदल तर आम्हाला पाहिजेच आहे, पण बदल पाहिजे तर 140 कोटी लोकांच्या मनामध्ये बदल घडून आणणं हे व्हेरी लॉंग टर्म काम आहे. अगदी ते काम करायला त्याला केवळ अशी पुस्तकं लिहून आणि इकडे तिकडे स्टेटमेंट काढून, मोर्चे काढून त्यातलं काही होणार नाही, शून्य होणार. परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोट्यावधी लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर लक्षावधी कार्यकर्ते लागतील. आणि ते सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कन्व्हिन्स कार्यकर्ते लागतील. हे मला घडवून आणायचंच आहे. माय लाईफ इज फॉर दॅट. आणि आता समरस सामंताचं काम जे देशव्यापी सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये आज मितीला
आपण असं म्हणू शकतो की हजारो कार्यकर्ते या कामाला लागलेले आहेत. मी म्हणजे माझा पुढचं जे प्रश्न होता ते याच्या संदर्भातला होता आणि थोडासा आता ही सैद्धांतिक मांडणी त्याची तुम्ही सगळी जी केली जी नेहमीच ऐकण्यासारखी असते, त्यातनं एनरिचमेंट किंवा एम्पॉवरमेंट होते. पण आम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की हे काम सोपं नव्हतं तेव्हाही, कारण तुम्ही एकाच वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून संघाचं काम जीवनव्रत म्हणून करत होतात आणि त्याचबरोबर समाजामध्ये हा जो विषय आलेला होता, सामाजिक समरसतेचा विषय तुम्ही घेतला होता आणि त्याचंही काम करत असताना काही वेगळ्या परिघांमध्ये जायला लागत होतं. त्यांच्याबरोबरच्या चर्चा झडत होत्या, विरोध होत होते किंवा काही चर्चा होत होत्या, सैद्धांतिक मांडणी, खंडन मंडन देखील होत होतं. मला आठवतं की मी म्हणू आणि संघाचा जन्म जो झाला त्याच्या अगोदरची जी कहाणी आहे की भर व्यासपीठावरती संघाचं काम करता आणि सामाजिक विषय मांडता म्हणून बसवण्याचा प्रयत्न झालेला होता. तर असे सगळे जे आहेत त्यातले काही नेमके असे कठीण प्रसंग तुम्हाला कोणते वाटतात की जे आता या निमित्ताने सांगितले पाहिजे? म्हणजे समरसतेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला हे सांगायचं आहे की आपली आपली वाट फार आसान करून ठेवलेली, सोपी करून ठेवलेली आहे. तर ती सोपी याच्यामुळे झालेली आहे की सगळा कठीण मार्गक्रमण जे आहे ते सगळं रमेशजींनी किंवा त्या सगळ्या पायोनियर टीमनी ते केलेलं आहे. त्याच्याबद्दल जरा ऐकायला आवडेल आम्हाला. तुम्हाला उत्तर ऐकून गंमत वाटेल की सगळ्यात कठीण काम जे होतं ते विरोधकांचे हल्ले बिल्ले झेलणं हे कठीण काम नाहीये. आपली मराठी भाषा अशी आहे ना की प्रत्येक भाषेमध्ये शिव्या भरपूर असतात आणि जेव्हा तो शिव्या द्यायला लागला तर आपण प्रति शिव्या द्यायच्या. ती सोपी काम असतं. सगळ्यात कठीण काम असं होतं की जी टीम उभी करायची संघ कार्यकर्त्यांची, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना ही गोष्ट पटवून देणं, हे त्या मानाने फार कठीण काम होतं. आणि ते कठीण काम आम्ही कौशल्याने पूर्ण केलं. आणि मग त्याच्यामुळे मग शेकडो कार्यकर्ते या कामासाठी उभे राहिले. आता ते करण्याची काही गरज राहिलेली नाही. म्हणजे कठीण काम असं होतं की घरात प्रत्येकाच्या घरी बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा लावली पाहिजे. तर हे सांगणं खूप होतं, पण ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणं हे फार अवघड गोष्ट होती. आणि पण ते हळूहळू ते सगळं करावं लागतं. पंचकाचा विषय, पंचक घरात लावा, की ते असं सगळं ते करावं लागतं. म्हणजे जसं मागाशी म्हटलं की सामाजिक सुधारण्याची गती ही हळूहळू होते. आणि ती सुरुवात कुठे करायची असते, ते असे लोकांना उपदेश करून होत नाही, आपल्यापासून सुरुवात करावी लागते. स्वतःपासून सुरुवात. आणि आपला आदर्श ठेवावा लागतो. मला माझ्या 3 बहिणींची आणि माझ्या 3 मुलींची अशी 6 जणांची लग्न करावे लागले. ही सगळी लग्न आंतरजातीय आमची झाली. सगळ्या बहिणींची सुद्धा झाली. आणि आता बहिणींना जी सगळी अपत्य झाली ती वयात आल्यानंतर त्यांची लग्न झाली. तर आमचं जेव्हा पारिवारिक मिलन असतं त्या मिलनामध्ये ब्राह्मण, दलित, कोळी, लोहार वगैरे अशा सगळ्या जातींचं संमेलन असतं. सगळ्या 16 असतात. कोणी कोणाची जात विचारत नाही, कोणी कोणाचं आनंदाने जसं पारिवारिक संमेलनामध्ये हास्य विनोद आणि थट्टा मस्करी याचा त्याचा देवाणघेवाण चालते. आणि ते वर्षातून एकदा होत असं नाही, किमान 3दा तरी ते मुलं सेकंड जनरेशन जे आहे ते सगळे एकत्र येतात आणि मग पुढे सहलीला जाते, कोणाचा वाढदिवस साजरा करते, काय करते. तर हे प्रत्यक्ष जगावं लागतं आणि त्याची उदाहरणं द्यावी लागतात. तरी पण मला तो साळुंके आणि ते सगळा प्रसंग तो ऐकायचाच आहे आम्हाला. आणि मग दुसरं कसं होतं की बाहेरचे लोक आम्हाला चॅलेंज करतात. तर माझा स्वभाव असा आहे लहानपणापासून, आणि त्याच्याविषयी मी अनेकांचा मोठ्यांचा काही वेळा मार खाल्लेला आहे, की मी करीत असलेल्या कामामध्ये मला जर कोणी उपदेश करायला लागला
तर मला ते सहन होत नसे. तर आमच्याकडे मी जिथे राहत असे गोंदवलीमध्ये, तिथे एक शंकर नावाचा तरुण होता. त्याला भडक शंकर म्हणायचे. पण तो लगेच भडक म्हणजे थोडस झालं की तो भडकायचं. भडकायचा. तर आमच्या मुलांचं चाललं होतं काहीतरी. आता तो प्रसंग मला एकदा आठवत नाही. कशावर तरी भांडणावरनं येते आणि मी त्यांना लीडर त्यांचा असल्यामुळे मी डॉमिनेटिंगली काही सांगत होतो. तो शंकर मध्ये पडला आणि तो उदच करायला लागला. म्हटलं तू कशाला सांगतो, तू कसला आमच्या बारगडीमध्ये बोल, हो मला काय सांगू नको. त्याला इतका राग आला त्याने कानाखाली ठेवून दिली. तर ते असं त्याला शाळेत सुद्धा ते सुरण अप्पर प्रायमरी स्कूल आहे तेलीगल्लीमध्ये. तिथे 4थीत असताना आमच्या शिक्षिका काही कारण नसताना मला टोचून बोलायच्या, शिक्षा करायच्या. ते एक दिवस मला ते नाही सहन झालं. मी दप्तर घेतलं, बाईंच्या समोर आदळलं आणि गेलो वर. येणार नाही होता अजून शाळेत. आणि माझा मोठा भाऊ त्यावेळेला त्याच शाळेत असल्यामुळे आणि तो जरा स्कॉलर असल्यामुळे त्याचं शिक्षकात तो प्रिय होता. मग आई मला घेऊन आली आणि हेडमास्तरांकडे गेली आणि त्यांचाही परिवारासंबंधी आमच्या चांगला मत होते. वर्गात येऊन त्यांची बाईंची खरडपट्टी काढली. असा माझा स्वभाव असल्यामुळे, बंडखोरी प्रवृत्ती असल्यामुळे मला कोणी चॅलेंज केलं काय कारण नसताना की मी काय घाबरत नाही. मग माझ्यातलं तेच जागृत होतं. तसं ते सातारच्या वैचारिक संमेलनामध्ये विषय होता की लोकांच्या धर्म भावनेमुळे सांप्रदायिक वाढते का सांप्रदायिकता. आणि वक्ते होते फ्रान्सिस डिब्रोटो पासून त्या माझ्या परिसंवादामध्ये असे सगळे वक्ते होते. 5-7 जण होते. आणि पुरोगामी व्यासपीठाच्या परंपरेप्रमाणे त्यांनी माझा नंबर वक्ता म्हणून दुसरा का तिसरा ठेवला होता सुरुवातीला. म्हणजे हा काय बोलेल त्याच्यावर काउंटर करता येईल पुन्हा, त्याचा अलिखित नियम असतो. ते मला त्याची कल्पना नव्हती. म्हणजे मी त्या रोट्यात नौका होतो. आदल्या रात्री मी डॉक्टर लेले पुण्याचे, ते त्यावेळेला आमदार नव्हते पण ते एक टर्म त्यांची आमदारकीची झालेली होती, अरविंद लेले ते. आणि मी एकाच रूम मध्ये होतो. मी त्यांना माझे भाषणाचे मुद्दे दाखवले वाचून. ते मला म्हणाले की अरे रमेश, तू असं भाषण नको करू, सगळे लोक तुझ्या तुटून पडतील. पडू दे, काय पडायचं, काय करणार पडून. आणि सगळा बसलेला क्राऊड सगळा हॉस्टाईल क्राऊड आहे. तो काय संघाचा संसर्ग नव्हे तर तुम्ही जसे बसलेले आहात तसे तो काही नव्हतो, हॉस्टाईल क्राऊड आहे. मग मी ठरवूनच गेलो होतो, मुंबईतून निघताना ठरवून गेलो होतो, पहिल्या वाक्यापासून नव्हे पहिल्या शब्दापासून आपल्याला आक्रमक राहायचं एकदम. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही मला या संमेलनामध्ये वक्ता म्हणून का बोलवलेलं आहे हे मला माहित आहे. हा, ते एवढ्यासाठी मी संघाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. मी महानगराचा सहकार्य वगैरे होतो. प्रांताच्या समरसतेच्या कामामुळे जरा सार्वजनिक चर्चेतही नाव यायला लागलं होतं, म्हणून संघाचा कार्यकर्ता. आणि मग तुमची अपेक्षा काय आहे की आम्ही जी सगळी राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन सुरू केलेलं आहे ते लोक ते धार्मिक ह्याच्या भावने चेतवण्याचं, त्यामुळे सांप्रदायिकता वाढते असं तुम्हाला म्हणायचंय. पण असं तुम्ही न म्हणता आडवळाने तुम्ही असं म्हटलंय लोकांच्या धर्म भावनेमुळे सांप्रदायिक वाढते का, म्हणून एक ख्रिश्चन वक्ता आहे, मुसलमान आहे, सगळं असं सर्व धर्म समूह स्वरूप दाखवलेलं आहे. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू नावाचा धर्म भारतात अस्तित्वात नाही. बघायला लागले हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्याला धर्म म्हणता त्या धर्माचा एक ग्रंथ असावा लागतो, एक प्रेषित असावा लागतो. धर्माची आचार पद्धती एकसारखी असावी लागते. आता हिंदू कोणाला म्हणायचं? गीता मानणारा हिंदू आहे का गुरुचरित्र मानणारा हिंदू आहे का नारेश्वरीचं पारायण करणारा हिंदू आहे?
देवीची पूजा करणारा हिंदू असा, हिंदू कोणाला म्हणायचं ही मोठी समस्याच आहे. जो देवतांना काही मानत नाही तो देखील हिंदू आहे. हिंदू आहे. जो संकटी चतुर्थीची मोठी भक्तिभावाने पूजा करेल तो हिंदू आहे. आणि जो संकटी चतुर्थीला तंदुरी चिकन खाईल तो देखील हिंदूच आहे. तेव्हा अशा ह्याच्यामध्ये तुम्ही ज्याला धर्म म्हणता तो अस्तित्वात नसल्यामुळे त्याची भावना वाढल्यामुळे सांप्रदायिकता कशी वाढणार? बरोबर, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि दुसरा विषय, ही सांप्रदायिकता वाढलेली दिसते त्याचं कारण तुम्ही लोक आहात. तुम्ही सगळे समोर बसलेले बसलेले लोक आहात. कसे आहात तर तुम्हाला एक मनू सापडलेला आहे आणि तो मनू धरायचा आणि तो तुम्ही हिंदुत्ववादी चळवळ थोपून दिलेला आहे, ज्याच्याशी आमचा काही स्वतःला संबंध नाही. तो आमच्यावर तुम्ही लादलेला आहे. आणि मग जे काही वाईट आहे ते सगळं मनुवादी. स्त्रियांना असमानता वागणूक म्हणजे हिंदू धर्म, अस्पृश्यता म्हणजे हिंदू धर्म, जातीयता म्हणजे हिंदू धर्म, बाकी सगळं हिंदू धर्म. मग चांगलं काय? आयुर्वेद म्हणजे जागतिक, योग जागतिक, फिलॉसॉफी जे काही असेल उदात्त विचार सगळे जागतिक, आणि वाईट सर्व हिंदुत्वाच्या टुकडीमध्ये. ही ढोंगबाजी आहे. त्यात तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात आणि आमच्यासारखे तरुण जे आहेत ते त्याला विटलेले आहेत. आता ते सगळं ऐकल्यानंतर हा गोंधळ झाला. म्हणजे गोंधळ म्हणजे हा असा आपल्याला जोडेल असं कोणाला वाटलं नाही. लेले देखील अस्वस्थ झाले. मग ते हा साळुंके सगळे सभेचे संकेत मोडून उठले आणि त्यांनी मला आव्हान दिलं की मनूमुळे सगळं असं आहे वगैरे तुम्ही म्हटलेलं आहे. त्या मनूविषयी पतंगांना मी जाहीर याचा डिबेटचं आव्हान देतो वगैरे. मग मी उठलो. मी पूर्वी स्वस्त बोललोय, म्हणलं की मनूचं समर्थन करणाऱ्यांची साळुंक्यांनी वादविवाद करावा. आमचा काय संबंध? आमचा मनुष्य काही संबंध नाही, सुतराम संबंध नाही. आम्ही मनू 1925 सालीच नाकारलेला. जेव्हा आम्ही म्हटलं की डॉक्टरांनी समग्र हिंदू समाजाचं संघटन करायचंय, त्या समग्रमध्ये जंगलात राहणारे आदिवासी देखील आले, भटके विमुक्त देखील आले, अस्पृश्य देखील आले, सर्व आले. या सगळ्यांचं संघटन करायचं हे 25 सालीच आमच्या ठरलेलं आहे. त्यामुळे ते मनू नाकारण्याचे तुम्ही शब्दाने नाकारता, आम्ही कृतीने नाकारतो. हा तुमच्यात आमच्यातला फरक आहे. ते असं सगळं झाल्यामुळे मग डॉक्टर रेगे जे होते ते जरा बौद्धिक प्रमाणे होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. बेपूर रेगे ते मला जे कानाशी येऊन म्हणाले सत्र संपल्यानंतर, पतंगे तुमचं बोलणं कधी मर्मग्राही झालं, पण यंदा ते यांच्या डोक्यावर झालं. दुसरे एक कम्युनिस्ट होते, पतंगे तुमचं आता विवेकचं संपादक पद गेलं बरं का. म्हणजे कशामुळे? अहो तुम्ही एवढा जाहीरपणे म्हणून नाकारला, उद्या नागपूरवरून आदेश आलाच पाहिजे. हे यांचं संगत ज्ञान. आता काय त्यांना म्हणजे मागाशी जे म्हटलं की उपेक्षा केली पाहिजे, त्यांना काय सांगणार आपण, काय कन्व्हिन्स करणार? त्यातून मग मी मनू आणि संघाची निर्मिती झाली. ते देशभर त्यातून मग मी पहिल्यांदा मी मनू आणि संघ हा दिवाळी अंकात लेख लिहिला. हो, दिवाळी अंकातला लेख लिहिल्यानंतर त्यावेळेला बौद्धिक प्रमुख होते अखिल भारतीय रंगहरीजी, ती केरळचे होते. अतिशय दामबांनाचे मोठे बंधू म्हणायला पाहिजे ह्याच्यामध्ये, स्वभाव व्यवहार ह्याच्यामध्ये. आणि त्याची तो लेख वाचला मराठी, त्यांना बहुभाषाविद होते. त्यांनी मला फोन केला, रमेश जी आपका लेख पढ़ा, बहुत आनंद आया, ऐसे लेख से स्वयं का मनोधैर्य बहुत बढ़ता है, अब इसका पुस्तक बनाइए. आणि मग ते पुस्तक झालं आणि त्याचा इतिहास झाला. म्हणजे नुसतं पुस्तक नाही झालं, तर ते करुणानिधींपर्यंत पोहोचलं किंवा सगळ्या. मग ते आता माझा मी देशात जिथे तिथे जातो ना, तिथे माझा कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा परिचय होतो, आप है श्री रमेश पतंगे, तो समोरचा कार्यकर्ता, मैं आपको जानता हूँ, अरे आप पहली बार मिल रहे हैं जिंदगी में, आप कैसे मुझे जानते हो, मैंने आपकी एक किताब पढ़ी है. आणि मग तो पुस्तकावर असं काही बोलायला लागेल, वाज बाबा
क्या किताब आहे गजब की. रमेशजी, संघाचं हे शताब्दी वर्ष आहे हा. आणि या कालखंडामध्ये संघाने सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सर्वाधिक महत्व जे आहे ते समरसतेला दिलेलं आहे, पंचपरिवर्तनात देखील. आणि तर या सगळ्यामध्ये आत्ताच्या कालखंडानुसार कार्यकर्त्यांकडनं नेमकं काय अपेक्षित आहे? कारण ज्या काळामध्ये हा सगळा विचार सुरू झाला, त्याची वैचारिक मांडणी, बैठक असा सगळा विषय झाला आणि मग पुढे लक्षावधी संघ स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातून त्याचा म्हणजे डिस्प्ले केलं, त्याला आपल्या व्यक्तिगत जीवनात उतरवलं समरसतेला. तर आत्ता या विषयावर आधारित समाज बांधणी करायची असेल तर आता काय कार्यकर्त्यांकडनं नेमकं काय अपेक्षित आहे? कार्यकर्त्यांकडनं 2 प्रकारच्या कृतींची आवश्यकता आहे. अपेक्षा पण नाही, कृतींची आवश्यकता आहे. पहिली कृती अशी की प्रत्येक कार्यकर्ता हा या विषयाचा प्रवक्ता झाला पाहिजे, व्होकल झाला पाहिजे, त्याबद्दल बोललं पाहिजे, बोललं पाहिजे, मौन धारण करता कामा नये. आणि प्रत्येकाला काही रमेश पतंगे नाही उतारणार, आक्रमक प्रत्येकाचा स्वभाव नसतो, पण आपापल्या पद्धतीने आपण त्याला प्रत्युत्तर द्यायला शिकलं पाहिजे. आणि थोडं प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मग आपल्याला दोन गोष्टी तर अनिवार्यपणे कराव्या लागतात. ते म्हणजे काही थोडं बहुत वाचन करावं लागतं आणि चिंतन मनन करावं लागतं. ते केलं नाही तर मग तुम्हाला प्रत्युत्तर काही देता येणार नाही. आपल्याला बौद्धिक सापळ्यामध्ये अडकवण्याचे अनेक प्रकारचे डावपेच रचले जातात, त्याच्यामध्ये आपण अडकता कामा नये. मग त्यातले वीक पॉइंट कुठले आहेत ते तुमच्या लक्षात आले पाहिजे, त्याच्यावर जितक्या जोराने प्रहार करता येईल तेवढा केला पाहिजे. तुम्हाला एकाने प्रश्न विचारला कि संघ में कभी दलित सरसंघ चालक नहीं हो सकता है क्या? प्रश्न म्हणून ठीक है, मतलब क्यों नहीं हो सकता है? सरसंघ चालक पद किसी जाति के लिए आरक्षित नहीं है, लेकिन मैं आपसे एक सवाल करता हूं, कितने दलित संघ में आते हैं? आपने तो संघ में आने के दरवाजे बंद करके रखे, आप आएंगे नहीं, तो आप में से नहीं आए तो आप में से जिसको सरसंघ चालक बनने की क्षमता है वो कैसे बनेगा? तो पहिले आइए, पहिले यायला सुरुवात करा, मग हे करा, ते करा, असा ते त्याच्या नाजूक जागा घेऊन त्याला प्रतिप्रश्न आपण करायला शिकलं पाहिजे. यासाठीचं वाचन आणि मनन चिंतन हे फार, म्हणजे समरसतेचं काम करत असताना वाचन मनन चिंतन केल्याशिवाय कोणालाही काम करता येणार नाही. कारण हा प्रश्न कसा आहे की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग असा आहे. प्रत्येक क्षणाक्षणी पावलोपावली तुम्हाला त्याला उत्तर द्यावे लागते, संघर्ष करावा लागेल. आणि तो तुमची तयारी नसेल तर मग नाही होणार ते. म्हणून ती तयारी केली पाहिजे. दुसरा त्याचा आस्पेक्ट असा आहे की समरसता हा जितका व्होकली आणि मौखिक दृष्टीने मांडण्याचा विषय आहे, त्याहून अधिक तो जगण्याचा विषय आहे, प्रत्यक्ष जगण्याचा विषय. आणि प्रत्यक्ष जगण्याचा विषय दोन्ही बाजूनी आहे. सवर्ण समाजाने जगण्याचा विषय आहे, बाकीच्या समाजाने सुद्धा जगण्याचा विषय आहे. आणि जगण्याच्या विषयामध्ये मग एकमेकांच्या भावभावनांचा आदर करणं, सत्कार करणं, सन्मान करणं. मी गणपतीची पूजा करणार नाही, ठीक आहे, पण दुसरा करत असेल तर त्याला विरोध करण्याचा मला काही अधिकार नाही. मी माझ्या घरात गणपती आणून बसवणार नाही, ठीक आहे, तर ते ज्याचं उपासना स्वतंत्र आहे. पण त्यांनी मला बोलवलं की माझ्या घरी गणपती बसवलाय, तू ये दर्शनाला, तर तो गणपतीची मूर्ती महत्वाची, माझा दिशे महत्वाचा किंवा माणूस महत्वाचा, भावना, याचा निर्णय केला पाहिजे. आणि मग त्याच्या भावना जपणं गेलं पाहिजे. अप्रतिम याचं उदाहरण असं आहे की बाळासाहेब देवराज संघातले सरसंघचालक होते, त्यांची प्रतिमा अशी होती की ते अतिशय बुद्धिवादी आणि कुठल्याही देवदेवतांच्या दर्शनाला न जाणारे, कोणी भगवे वस्त्र घातलेला साधूवाला उठून नमस्कार करणं हे गुरुजी करत असत, बाळासाहेबांनी ते कधी केलं नाही. असा दोघांच्या
प्रवृत्तीतला फरक आहे जबरदस्त. बाळासाहेब शेवटच्या आजारामध्ये एका कार्यकर्त्याने त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आपल्या घरामध्ये एक काहीतरी यज्ञ ठेवला होता. आणि त्याचा नियम असा होता की तो पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रसाद ग्रहण केल्यानंतरच जेवायचं, ज्याच्यासाठी करतो त्यांनी, मग तर त्याचा तुम्हाला लाभ होईल. आता कधी कधी भटजी यायला उशीर झाला, काय झाला, त्यामुळे जेवणाची वेळ जी 12:30ची असेल ती थोडी पुढे द्यायची. बाळासाहेबांना आग्रह करायचे, डायबिटीस आहे, तुम्ही जेवून घ्या. नाही, तू प्रसाद जे होते त्याचा मग मी जेवतो. मग त्यांच्या बरोबरीचे कार्यकर्ता जो असेल, म्हणजे बरोबरीने वाढलेला आहे, त्याच्या दृष्टीने सरसंघाला घडत नाही, तो बाळ आहे. अरे तुझा तर कधी देव धर्मावर कशावर काय विश्वास नाही, तू कशासाठी याच्यासाठी थांबतो. मग ते बाळासाहेब म्हणे, अरे माझा विश्वास नसेल, त्याचा आहे ना, त्याची श्रद्धा आहे ना, मग त्याची श्रद्धा दुखवण्याचा मला काय अधिकार आहे, ही समरसता आहे. या प्रकारे आपल्याला व्यवहार करता आला पाहिजे. मला एखादी गोष्ट नाही करायची, ती माझ्यापुरती मी करीन, ती मला सार्वत्रिक नाही करता. आपलं समाज जीवन इतकं विविध अंगाने नटलेलं आहे, विविध प्रकारच्या प्रथा, परंपरा, उपासना पद्धती, चालीरीती. तर आपण कोणावर आपलं मत लादण्याचा प्रयत्न करता कामा नये. वाईट असेल तर त्याला सूचना करावी, पण तो एखादी गोष्ट श्रद्धेही करत असेल तर आपल्याला त्याच्याशी समरस होत आलं पाहिजे. म्हणजे सवर्ण समाजातली मंडळी ते बौद्ध जयंतीला गेले पाहिजे, बौद्ध पौर्णिमेला गेले पाहिजे, बुद्ध विहारात गेले पाहिजे. गौतम बुद्ध हे केवळ बौद्ध हा टिळा ज्यांनी लावलाय त्यांचेच आहेत काय, असं नाही. हे लावणंच मला चूक आहे. आणि म्हणून गौतम बुद्धाचं जे वर्णन करायला पाहिजे खरं म्हणजे योग्य शब्दामध्ये, तर त्या काळात जन्मलेल्या हिंदूंमध्ये सर्वात शहाणा हिंदू कोण होता, तर गौतम बुद्ध. असं त्याचं वर्णन करायला पाहिजे खरं, बरं कोणी करत नाही. या भावनेने आपण सर्वांशी व्यवहार केला तर समरसता आणि समता जी हवी आहे ती आपोआप निर्माण होईल. मित्रांनो, ह्या गप्पा कधी संपू नयेत असं वाटतं. आणि नेमकं परखडपणाने समरसतेचं तत्वज्ञान, भारतीय चिंतनात त्याची मुळं कशी आहेत ते, परंतु ह्या केवळ पुराणातली वांगी पुराणात असं नाही, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये कसं आणायचं, त्याच्यावरचे जे आक्षेप आहेत आणि त्याचे जे सामाजिक राजकीय परिणाम होतात या भूमिकांचे, या आक्षेपांना नीट उत्तर अभ्यासाअंती उत्तर नीट कसं द्यायचं, त्याच्यासाठी कुठला अभ्यास करायचा. गेल्या तासाभरामध्ये रमेशजींनी अत्यंत नेमकेपणाने या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. माझे तर प्रश्न संपलेत आणि माझे प्रश्न केव्हाचेच संपलेले आहेत. म्हणजे मला आठवतं की 30 वर्षापूर्वी कल्याणला किंवा पुण्यात वर्ग सकाळी 6 वाजता रमेशजींनी एक विषय मांडला होता. तर मला असं वाटायचं की कल्याणला सकाळी 6 वाजता कशी विषयाची मांडणी होऊ शकते, सकाळी 6 वाजता. पण सकाळी 6 वाजता मांडलेला समरसता विषय अजूनही मनावरती तसाच कोरला गेलेला आहे. त्यामुळे एका बाजूला त्याचा सिद्धांत पक्का होत गेलेला आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या मंडळींचं वैशिष्ट्य असं होतं, रमेशजी असतील किंवा अन्य सगळी मंडळी असतील, की ते प्रत्यक्ष ते तत्वज्ञान जगलेले आहेत. तर त्यांच्या बोलण्यातून, लिखाणातून जेवढं त्याचं बळ मिळतं आपल्याला, त्यापेक्षा अधिक बळ त्यांच्या जगण्याकडे बघून मिळतं आणि त्यातनं कार्यकर्त्यांची पिढी घडते. आज आपण बघतो की लक्षावधी कार्यकर्ते भारतामध्ये सामाजिक समरसतेचे वारकरी म्हणून ती पताका खांद्यावरती घेऊन पुढे निघालेले आहेत. याच्या पाठीमागे या सगळ्यांचे जे प्रामाणिक प्रयत्न जगण्यामध्ये ते आणणं, हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर काही प्रश्न आपण आत्ता घेऊ शकतो, तर मोकळेपणाने विचारावेत. रमेशजी त्याची उत्तरं द्यायला समर्थ आहेतच. मी सुहास पोद्दार, विक्रोळीमध्ये राहतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता. बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी कोणकोणत्या पुस्तकांची, म्हणजे जे तुम्ही म्हणाल की चुकीच्या पद्धतीने बाबासाहेबांना प्रेझेंट केलं जातं, कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे या संदर्भात जरा तुम्ही काही माहिती सांगितलं तर. आणि तुमच्या बोलण्याच्या ओघात आलं की बाबासाहेबांचा भाषिक प्रांतरचनेला समर्थन होतं, तर ते काय, त्याचं लॉजिक काय सांगू शकाल? 2 प्रश्न एकाच प्रश्नात तुम्ही विचारले. एक तर असं आहे की तुम्हाला अभ्यास करण्याची आवड असेल
वेळ असेल किंवा वेळ काढण्याची तुमची मनोवृत्ती असेल तर तुम्हाला बाबासाहेबांचे जे खंड प्रकाशित केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने, मराठीत आहेत इंग्रजीत आहेत, ते वाचले पाहिजे. इतर कोणाचं काही वाचण्यापेक्षा ओरिजिनल वाचणं हे सगळ्यात अधिक चांगलं असतं. प्रत्येक जण आपला माल मसाला लावून त्याला मग ती गेल ऑम्वेट ही विदुषी होती विदेशातील, तिची पुस्तकं आहेत, अजिबात वाचू नयेत. जेफर लॉट हा फ्रान्स आहे, चुकून त्या पुस्तकांकडे जाऊ नये. ओरिजिनल बाबासाहेब आंबेडकर वाचावे आणि आपलं मत तयार करा. खैरमोडे यांचे खंड आहेत मराठीमध्ये आणि ते अप्रतिम खंड आहेत. म्हणजे मी ते वाचलेले आहेत, माझ्या संग्रहात देखील आहेत ते त्याचं तुम्ही वाचन करा. धनंजय किरांचं आंबेडकरांचे चरित्र जे आहे ते आंबेडकर हयात असतानाच ते लिहिलं गेलेलं आहे, त्यांनी ते वाचलेलं देखील आहे. त्याचे विकृत अर्थ काढणारे विद्वान पंडित तिथे भरपूर आहेत. कारण ते कीर हे कोणी गायकवाड कांबळे नावाचे नसल्यामुळे आणि ते तेवढं फक्त बोलायचं नाही, बाकी सगळं काहीतरी करून त्याचं काढत राहायचं. ही विकृती आहे, ही बौद्धिक विकृती फार भयानक आहे महाराष्ट्रामध्ये. पण ते त्यांचं पुस्तक आम्हाला जे बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य दर्शन झालं डोळे दिपवणार ते धनंजय किरांचं पुस्तक वाचून झालं. अदरवाईज 1976 पर्यंत आमची पार्टी आंबेडकरांच्या बाबतीमध्ये कोरी होती. तर ते इतका जेलमध्ये पहिल्यांदा खूप जबरदस्त आहे. त्रुटी असतात खेळायच्या मध्ये, पण तुम्ही ओरिजिनल वाचलं असं काही वाचलं तर स्वतः रमेशजींनी जे लिखाण केलेलं आहे तेही माझी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक संघर्ष महामानवाचा, सामाजिक न्याय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा राष्ट्रवाद बाबासाहेबांचा, तिथे सगळे बाबासाहेबांची वचनाच्या वचन त्याच्यामध्ये दिलेले. आणि अगदी अलीकडे वाचत असेल तर शशी थरूरांनी बाबासाहेबांच्या वरती लिहिलेलं आहे. ही सगळी पुस्तकं विशेषतः रमेशजींनी जे मांडणी केलेली आहे, आता आपल्या बोलण्यामध्ये एक संदर्भ नाही आला, संविधान आणि मग बाबासाहेबांच्या पासूनच संविधानावरचा अभ्यास रमेशजींचा तो त्याच्यानंतरच तसा सुरू झाला आणि त्याची इतकी सुंदर मांडणी सगळी केलेली आहे की आपलं संविधान काय आहे, त्यातली बलस्थानं कोणती आहेत, तर सामाजिक न्यायाचा कसा विषय आहे, समरसतेशी त्याला जोडणं, ही सगळी मांडणी या पुस्तकांच्या मधनं रमेशजींच्या आलेली आहे. भाषिक प्रांत रचनेसंबंधी बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की एक प्रदेश आणि त्या प्रदेशात राहणारे एक भाषिक लोक असले तर देश नीट चालेल, राज्य नीट चालेल. त्याचं कारण असं आहे की 2-3 भाषा बोलणारे प्रदेश एकत्र जोडले तर गडबडी गोंधळी अशा होती की गुजराती मुख्यमंत्री झाला आणि मराठी भाषिक लोक आहेत ते साला गुजराती असंच करणार, काही वाईट काही गडबडी वडे झाल्या तर मग तो गुजराती म्हणून त्याच्या माती सगळं. आता काय कारण नसताना हे आमचे सकाळच्या 9च्या भांगेमध्ये आणि ते सगळे येतात ना, शहा वगैरे, मोदी गुजराती वगैरे, हे काही नसताना ते येतात. असतं तर काय झालं सारे बाबा. मोरारजी देसाई संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना मराठा वर्तमानपत्रात होता अत्रेंचा, काय भयंकर त्यांनी शिवाय घातल्या असल्या गुजराती म्हणून. तेव्हा हे एक भाषिक लोक एका राज्यात राहिले, मग ते आपापसात मारामाऱ्या करत बसते. याने माझा बाप पळवला, याने माझी पक्ष पळवला, याने हे केला, ते आपापसात ते आपलं नाही. पण ते एक भाषिक लोक असेल, परभाषिक असेल तर जरा आणखी गडबड होईल, विद्वेष निर्माण होतो. इथे तसा विद्वेष निर्माण होत नाही. सर आपण सामाजिक न्याय या शब्दाची फोड करताना अत्यंत समजेल अशा परिभाषेमध्ये व्यक्त केलात. पण सामाजिक न्यायाची प्रतीक्षा करत असताना आजही एक पाणवठा, एक स्मशान, मंदिर प्रवेश याच्यासाठी आजही या सामाजिक न्यायाच्या संघर्षामध्ये
अनेकांना त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर ही सामाजिक न्यायाची लढाई अजून किती वर्ष लढावी लागेल? त्याचं सोपं उत्तर असं आहे की ही लढाई लढण्यासाठी आपल्या सर्व इथे बसलेल्या लोकांमध्ये किती कार्यकर्ते निर्माण करण्याची क्षमता आहे त्याच्यावर त्याच्या वयाचं उत्तर अवलंबून आहे. की एका माणसाने लढण्याची लढाई नाही, ती समाजामध्ये बदल घडवून आणणारी आणू शकेल अशी एक क्रिटिकल मास ज्याला म्हणतात, अशी एक ताकद लागते. ती ताकद आपण जेवढा लवकर निर्माण करू तेवढा लवकर ते होईल. तर अशी काही कालमर्यादा आज सांगणं फार अवघड आहे. सर, माझं नाव ॲडव्होकेट आकाश जगताप. माझा एक प्रश्न आहे साहेब, की मनुवाद हा विषय सोडला तर आपल्या हिंदू समाजामध्ये नाथ संप्रदाय आहे, विविध वारकरी संप्रदाय आहे, त्यांनी भक्ती मार्गातून समाजात बदल करण्याचा प्रयत्न केला आणि समानता आणण्याचा प्रयत्न केला. तर आपला हिंदू समाज त्या दृष्टिकोनातून त्या का नाही बघत, किंवा त्या गोष्टी, त्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या अनुसरण्याचा प्रयत्न का नाही करत? त्याच्या मागे काय मानसिकता आहे आपल्या हिंदू समाजाची? आणि सतत मनू हा एक कालखंड संपलेला आणि पौराणिक एक विषय असू शकतो, त्याच्या पलीकडे जाऊन भक्ती मार्गातून आपण कसं समानता आणू शकतो? म्हणजे एक उदाहरण सर सांगायचं होतं. समजलं बसा. उदाहरण तुम्ही म्हणता ते एकदम 100% खरं आहे की भक्ती संप्रदायाने आणि सगळ्यांनी सर्व प्रकारच्या विषमतेचा धिक्कार केलेला आहे. नाथ संप्रदायाच्या तर अनेक प्रकारचे त्या नाथ वचनही सांगता येऊ शकतात. एथ जाती वर्ण सर्वची गा प्रमाण असं ज्ञानदेवांचंही आहे, सर्व काही आहे. परंतु आपल्या समाजाची जी काही निर्णायक कारणांमुळे जी विकृत मानसिकता निर्माण झालेली आहे ती अशी आहे की असा जो काही मानवतेचा भलाईचा उपदेश वगैरे करेल त्याला देव बनवून टाकायचा, त्याची पूजा करायची, त्याच्या नावाचे उत्सव संकीर्तन सुरू करायचे, हरिपाठ सुरू करायचा, ज्ञानेश्वरीची पारायणं करायची, सगळं काही करायचं, गाथेचे पारायणं करायचे, आचरण शून्य करायचं. आणि असं का? अरे ते तर केवढे मोठे माणसं, ज्ञानदेवांसारखं आपल्याला होता येईल का? ते त्यांनी वेद महिषा मुखी बोलविले, एवढंच आपण आपल्याला ते नाही. पण आपला लौकिक व्यवहार जसा आहे तसाच चालू ठेवायचा. ही एका अर्थाने विसंगत वृत्ती हिंदू समाजाची झालेली आहे. त्याचा फार गंभीर अभ्यास पूज्य डॉक्टर हेडगेवारांनी केला की आपल्या समाजामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने तर काय सगळं नवीन काय सांगायची काही गरज नाही. गडबडी कुठे आहे? तर गडबडी अशा आहेत की तत्वज्ञान जगणारे जिवंत आदर्श जोपर्यंत समाजासमोर उभे राहत नाहीत तोपर्यंत समाजात परिवर्तन होणं महाग कठीण गोष्ट आहे. मग ते पारायण करत राहतील, हरिपाठ करत राहतील, भागवत कथा सुरू आहे, जबरदस्त गर्दी, पैसे सगळं काय देतील, आचरण काही करणार नाही. तेव्हा संघाने म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी एक असं तंत्र विकसित केलं की आपल्याला आपला विषय हा जगता आला पाहिजे, जीवनामध्ये ते उतरवता आलं पाहिजे. आणि त्यांची संख्या जेवढी वाढेल देशामध्ये तेवढं परिवर्तन होईल. दुसरा परिवर्तनाचा आज तरी काही मार्ग आहे असं मला वाटत नाही. देयर इज नो शॉर्टकट फॉर इट. किती कायदे करा, काही करा, तर कायदे केले. मी एकदा त्या संगमनेरला गेलो, कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर म्हणलं तुम्ही कशी आलात आम्हाला? मग तुम्हाला म्हणजे राजवाडा लागला असेल. म्हटलं नाही बा, राजवाड्यावर काही मला लागला नाही कुठे. तर ते हा भलताच अज्ञानी दिसतो, मला काही समजत नाही.
अहो राजवाडा म्हणजे दलित वस्ती अमोक तमोक सगळं वर्णन करून सांगितलं. लोक इतके हुशार असतात. कार्यकर्ता येतो पुन्हा म्हणजे तो सामान्य इथलं कुठला आहे असं नाही, त्याच्या मुखी हे शब्द म्हणजे महारवाडा म्हणायचा नाही. आता म्हटलं तर तो गुन्हा ठरेल. मग काय म्हणायचं, राजवाडा म्हणायचं. म्हणजे मनस्थिती तीच. हे सगळं परिवर्तन जे आहे हे चालते बोलते आदर्श समाजामध्ये उभे केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. म्हणजे त्याची संख्या वाढवणं, संघाच्या रोजच्या भाषेत संघाचे समजा कार्यकर्ते ते बसलेले आहेत तर त्यांना, आणि मला त्यांच्यावर बौद्धिक गुरु द्यायचा, तुम्ही सांगा शाखा वाढवा, स्वयंसेवक वाढवा, गडवेदारी स्वयंसेवकाची संख्या वाढवायला, हे त्यांना सांग. आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या विचाराची 10 माणसं कशी होतील बरोबर याचा विचार करा. ते त्याला उत्तर आहे. 56च्या नंतर आम्ही नितीन मोरे, मी JVM आर्मीचा अध्यक्ष नितीन मोरे. 56च्या नंतर बौद्ध धर्म आम्ही स्वीकारला. आता हल्ली पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाबोधी महाविहाराच्या संदर्भात खूप चर्चा आंदोलन वगैरे सर्व होत आहे. आणि मग काम करत असताना आता आम्ही हल्ली बोलू लागलो की 56च्या नंतर आपण बौद्ध झालो, त्याच्या अगोदर कोणीतरी ते विहार सांभाळलं असेल, त्याची कृतज्ञता, त्याला साधुवाद आपण केला पाहिजे की नाही, हा सर्व मनामध्ये प्रश्न असताना मग जे कोणी मंडळी म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक प्रश्न पडतो की मग हे जी बोलणारी मंडळी जी आहे त्यांच्या घरी मग बुद्ध दिसत का नाही. आणि मग अशा काही घटना महाराष्ट्रामध्ये दिसतात की त्या विहाराची विटंबना वगैरे जे काही विषय समोर येतात, तर मग त्या विषयामध्ये ही जी मंडळी समोर दिसते. आणि मग हे सर्व होत असताना एक घालमेल असं मनामध्ये निर्माण होतं की एका ठिकाणी आपण स्वतंत्र 75 वर्ष संविधानाला झालेलं सादर करतोय जोरदार, आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाज हे महाबोधी महाविहार बौद्धांकडे असावा ही जी भावना घेऊन जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे आम्हाला मांडीला मांडी लावून बसवतात, मान सन्मान करतात, आदर करतात, त्यांच्यापुढे कधी हा प्रश्न आला तर त्या विषयावरती एवढं भाष्य होत नाही. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट झाली की मुंबईच्या यशवंत भवनमध्ये यावर्षी 12 तारखेला थोडासा मी पुढाकार घेतला. मनामध्ये खंत दिसत होती की तिथे बुद्धाची मूर्ती आहे, प्रवेश घेतल्याबरोबर. तर 3-4 अगोदर दिवसापूर्वीच विचारणा केली, त्यांनी मान्यता दिली. मग अतुल लिंबेजींच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा बुद्ध जयंती त्या ठिकाणी साजरी करण्यात आली. तर मग असे कार्यक्रम संघाचं जे कार्यालय आहे किंवा संघाला मानणारी जी मंडळी आहे त्यांच्या वतीने असे कार्यक्रम झाले पाहिजेत असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतंय. या संदर्भात आपलं काय मत आहे? धन्यवाद. असं आहे ते प्रक्रिया देखील हळूहळू सुरू होईल. जसं आम्ही समरसता मंचाचं काम करत असताना सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या प्रतिमेपासून सुरुवात केली. तर 1985 साली समरसता मंचाचं काम सुरू झालं. त्यावेळेला संघाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये आंबेडकरांची प्रतिमा नव्हती. आता भारतात कुठेही तुम्ही कार्यालयात गेलात तर बाबासाहेबांची प्रतिमा तुम्हाला तिथे लावलेली दिसेल. तो वेळ लागतो त्याला हळूहळू त्याची सगळी प्रक्रिया ही सुरू होईल. आणि भगवान गौतम बुद्धांसंबंधी तर काय त्यांची प्रतिमा कार्यालयात ठेवण्यात इकडे तिकडे कोणाचं काही आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. भगवान गौतम बुद्ध समरसेचं काम म्हणजे काय, हे भगवान गौतम बुद्धांच्या सगळ्या विचारांचा प्रचार करण्याचंच काम आहे वेगळ्या भाषेमध्ये. म्हणजे त्यांचा ते सगळे जातीपाती संबंधीची सगळ्या कथा आणि सूक्त आहेत, अश्वलायन सूक्त आहेत, भारद्वाज वगैरे, ब्राह्मण वग्गो, हे सगळे विषय जे आहेत ते आपण प्रत्यक्ष आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने मांडत असतो. ते असं त्याला काही तात्विक किंवा त्याचा विरोध असण्याचं काही कारण नाही. बौद्ध गयेचा विषय असा आहे की तो त्याला काय म्हणतो, कोर्टाच्या निवाड्याचा विषय आहे तो.
आणि त्याचा निवाडा काही येईल काय येईल ते सगळं बघायला लागेल. काय हा लागेल सगळं. देशाची मानसिकता अशी असते की सुप्रीम कोर्टाने किंवा काय निर्णय देईल ते मान्य करायचं, त्याप्रमाणे चालायचं. एक वाक्य जोडतो फक्त, शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न त्याच्या आधी, की सगळ्या आपण जी बघितली असतील तर प्रमुख आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहित नसेल, सगळे ज्योतिर्लिंग असतील किंवा सगळी मंदिर, प्रमुख हिंदू मंदिर आहेत, त्याच्या कळसावरती भगवान बुद्ध विराजमान आहेत. काळाराम मंदिर जे पेशव्याच्या सरदारांनी बांधलं, पुनर्बांधणी त्याची केलेली आहे नाशिकचं, त्याच्याही कळसावरती भगवान बुद्ध आहेत. माझ्याकडे फोटो आहेत, परळीला आहे, औंड्याला आहे, सगळीकडे आहे. पण भगवान बुद्धांचा स्वीकार हा सगळीकडेच आहे. आपल्या संस्कृतीला एक मोठं प्रतीक म्हणून सगळेच जण, संघ स्वयंसेवकही, जयंती या ठिकठिकाणी कार्यालयात होतेच. म्हणजे मी तुम्हाला आत्ता इथे महाराष्ट्रातली शेकडो उदाहरणं देतो की संघ कार्यालयात बुद्ध जयंती, रक्तदान शिबिर किंवा खीर वाटप किंवा या सगळ्या याच्यानी होते. अखिलेश जनार्दन गुप्ता, मी खारपूर नगराचं नगरसंघचालक म्हणून जबाबदारी माझ्याकडे. तर मी हे विचारणार होतो की संघाचं काम करताना बरेचसे आमचे परिचय पण झालेले आहे त्यांच्याबरोबर, पण संघ काम करताना कुठेही असं जाणवत नाही की त्यांनी आम्हाला स्वीकार केलेला आहे. ते जाणून ते आम्हाला लांबच ठेवतात, पण आपण प्रयत्न चालूच ठेवतो. आणि म्हणून आज एवढे सफल झालेले आहेत की आपल्याला तिथे वस्तीमध्ये गेलो तरी तिथे कोण नकार करत नाही. राम जन्मभूमीच्या विषयी घेऊन जेव्हा गेलो होतो तेव्हा घरातून मला त्या ताईंनी मला 30 रुपये काढून दिले. त्याच्या जे धान्य ठेवलं होतं त्याच्या आतमध्ये लपून ठेवलेले पैसे होते, ते घरी 30 रुपये काढून दिले आणि मला सांगितलं की आम्ही नवबौद्ध आहोत, आमच्याकडे एवढंच आहे, तेवढंच आम्ही करू शकतो. असं तिथे डोळ्यात पाणी आणून ते पैसे आम्हाला दिले. आम्हाला पण खूप डोळे भरून आले की या पद्धतीने त्यांनी आम्हाला हे दिलं होतं. त्याच्यानंतर अक्षता वितरणाला जेव्हा आम्ही गेलो त्यांच्याकडे, सर्वजण सांगत होते, बरेचसे लोक सांगायचे अरे त्यांच्याकडे जाऊ नको, ते नवबौद्ध आहेत. नाही, तसं नाही, कोणी पण असू दे, पण त्यांनी जेव्हा पैसे आम्ही त्यांच्याकडे कलेक्ट केले त्या वस्तीमध्ये जाऊन, तिथे आम्ही हे धान्य पण दिले पाहिजे, तिने अक्षता पण दिलं पाहिजे. म्हणून आम्ही अक्षता दिलं, त्यांनी ते स्वीकार केलं. त्यांनी सांगितलं आम्ही काय करायचं, त्यांना सांगितलं आम्ही की तुम्ही प्रश्न काय सांगा ना. प्रश्न हे आहे की ज्या पद्धतीने हे सर्व चाललंय तर त्यांना अजून आपल्या जवळ आणण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, समाज आपलं एकत्रित कसं राहील. तुम्ही जे काही प्रयत्न करता ते तर चांगले प्रयत्न, बसा ना, ते त्याची गती वाढवली पाहिजे. आणि त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर वस्तीच्या समस्या काय आहेत याचा थोडंसं जरा अध्ययन करा. समस्या इथे योग्यता साळवी बसली आहे ना पुढे, हा, तिने एक लेख मला लिहिली होती तरुण भारतमध्ये, वस्त्यांचे वास्तव, बरोबर आहे ना. 101 वस्त्यामध्ये फिरून आली ती, तिथे काय परिस्थिती फार भयानक आहे निघणाऱ्या वस्त्यांमध्ये. तर त्यातल्या कुठल्या समस्या अशा आहेत की आपण त्यातला हात लावू शकतो. सगळ्या समस्यांना हात नाही लावू शकत, पण काही विषय असे असतात की जे आपण सोडू शकतो. लोकांच्या रोजच्या जगण्याच्या विषयांमधून त्यांना जेवढा तुम्ही हे द्याल, रिलीफ द्याल, मदत कराल, तेवढे लोक तुमच्या जवळ येतील. तत्वज्ञान वगैरे वगैरे आपल्या जागी ठीक असतात, परंतु भुकेलेला म्हणजे सोप्या भाषेत काय असतं, भुकेलेला अन्न द्या, वस्त्रहीनाला वस्त्र द्या, आजारी आहे त्याच्या औषधोपचाराची व्यवस्था करा, शिक्षणाचा अभाव आहे शिक्षणाची व्यवस्था करा. माणूस तुमचं तत्वज्ञान ऐकून कोणी काही जरी सांगितलं तरी तो त्याला काही लक्ष देणार नाही. जगण्याचे विषय जे असतात त्याच्याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. हे समरसतेचंच काम आहे असं तो बोललं पाहिजे. नमस्कार, मी योजना ठोकळे. समानता समरसता आपण म्हणतो, पण आजही गावखेड्यात गेल्यात तर दलितांवरचे अत्याचार थांबत नाहीत. त्याकडे आपण कसं बघताय? ते अत्याचाराचे निराकरण करण्याचे 2 मार्ग आहेत ना. एक तर असा आहे की कायदेशीर मार्ग, काय झालं की त्याला कायदेशीर प्रक्रिया सुरू केला पाहिजे. हे त्या दृष्टीने अमेरिकेतील ही जी निग्रो चळवळ आहे त्यांनी त्याला आता 125 वर्ष आले असतील, त्यांची एक संस्था आहे
नासकाप असा तिचा अध्यक्षाने घेतलेला होता आणि ते निग्रोंवरील अत्याचाराचे सगळे डॉक्युमेंटेशन करतात आणि मोठी विधिज्ञांची फौज त्यांनी उभी केलेली आहे आणि केसेस लढत राहतात. त्यातून अतिशय परिवर्तन करणारे निवाडे तिथल्या सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. अशी काहीतरी चळवळ उभी केली पाहिजे. बाकी दुसरा मानसिक परिवर्तनाचा जो काही आपण मगापासून विषय चालू आहे तो चालू ठेवला पाहिजे. पण असा काही लोक समाजातले असे असतात ना की लातो के भूत बातों से नहीं मानते, मग त्यांना तुम्हाला लाथाच घालाव्या लागते. आता हे लाथा घालणे समरसेचं जरी काम नसलं तरी आता त्याला आपण काय करणार. कुत्रा अंगावर आला तर नको बाबा तू जरा दूर राहा असं म्हणून थोडं चालणार. काठी उतरून त्याला मारलं पाहिजे, दगड मारला पाहिजे, त्याच्यावर चावेल ती. हे आवश्यक आहे. तारतम्य मनात भाव पाहिजे असा की याला जरी आपण आज ठोकत असलो तरी आपला माणूस आहे आणि त्याला आपल्याकडे आणायचंय. प्रेमाने मारणं त्याला म्हणतात. मारा पण प्रेमाने मारा, ते केलं पाहिजे. अशोकजींचा शेवटचा विषय, खरंच शेवटचा. आपण म्हणतो की समतायुक्त आणि शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आपलं काम चालू आहे. तर हे बोलत असताना आपण जसं आपण म्हटलं की विविध प्रश्न आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे समाज जे आहेत त्यासाठी आपण सर्वांगीण बदलासाठी त्यासाठी निश्चित काही प्रयत्न आपले या जन्मशताब्दी वर्षात चालू आहेत का? या शताब्दी वर्षात चालू आहेत का? हा प्रयत्न काही चालू आहेत का म्हणजे उदंड प्रयत्न चालू आहेत असं आहे. काही हा हे जे ज्या रुग्णालयाचे बसलेले आहेत ना त्या रुग्णालयाच्या तुम्ही एकदा भेट द्या. ते मेडिकल काय चाललं ते सोडून द्या, पण रुग्णालयाचे जे सामाजिक प्रकल्प चाललेले आहेत काय त्याचा कुठला सावित्रीबाई फुले याच्यातर्फे जे प्रकल्प चालू आहेत ना ते सगळ्यांना भेट देऊन द्या. त्याच्यात 4-5 प्रकल्पांना दिवसभर मी जाऊन आलेलो आहे, पाहून आलेलो आहे. त्यांच्या अभ्यास वर्गालाही गेलो होतो 2 वर्षापूर्वी आणि त्या अभ्यास वर्गामध्ये त्यांनी मला म्हटलं समरसता विषय मांडा. म्हटलं आता समरसता विषय मांडणं मी बंद केलेलं आहे कारण माझी काही गरज नाही. बंद केली म्हणजे तुमच्याकडे आहे पांडव आहेत, प्रसन्न पाटील हे माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे समरसता विषय मांडू शकतात. तर मी त्यांच्यासमोर आर्य अष्टांगिक मार्ग हा काय आहे आणि हा मार्ग हे सार्वजनिक काम करत असताना त्याचा कसा विचार करावा याचा विषय म्हणला. त्या आता तो अलग विषय झाला. पण हे परिवर्तनाची कामं जी म्हटली ना ती अशी गुजरातच्या 8 दिवसाचा प्रवास मी 3-4 महिन्यापूर्वी करून आलो. तर गुजरातमध्ये ते सामाजिक समरसतेचं महाराष्ट्रापेक्षाही फार वेगळ्या प्रकारचं जबरदस्त काम चालू आहे. म्हणजे तिथे दरवर्षी गेल्या वर्षी मी गेलो होतो तिथे समाजातील दलित आणि आदिवासी जोडप्यांचे विवाह सामूहिकरित्या लावून देतात. त्यावेळे गेल्या वर्षी ज्या कार्यक्रमाला मी गेलो होतो त्याला 30 जोडप्यांचे विवाह होते. 5000 लोक बसले एवढा प्रचंड मंडप उभा करतात. त्या मंडपामध्ये आतमध्ये मोठ्या मंडपामध्ये 30 जोडप्यांचे 30 मंडप वेगळे, पूजेचं सगळं सामान वेगळं, अग्निकुंड अमुक तमुक सगळा विवाहाचा पोशाख जो असतो नवरा मुलीचा आणि मुलीचा ते सगळं मंडळच खर्च करतं आणि संसारोपयोगी जे काही भांडी बिंडी आहे ते देतात. असा सगळा उपक्रम ती गुजराती मंडळी समरसेचा म्हणून करतात, दरवर्षी करतात. असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांताचं त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्याकडे असलेली जी साधन सामुग्री आहे, कार्यकर्त्यांची उपलब्धता याने ते सगळं करत असतात. सामाजिक समरसता विषयामध्ये अक्षरशः लक्षावधी उपक्रम सुरू आहेत आणि शताब्दी वर्षामध्ये हे सगळे अधिक गतीने पुढे जावेत यासाठीच पंचपरिवर्तनामध्ये सामाजिक समरसतेला इतकं महत्त्व दिलेलं आहे. आज रमेशजींनी या सगळ्या गप्पांसाठी वेळ काढला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आपण सगळेजण
आलात आणि या चर्चेला अधिक समृद्ध केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.